उपस्थित शेतकऱ्यांचे स्वागत. आज आपण एक ऑनलाईन सेशन बरेच दिवसांनी घेतलं आहे. आपण मागच्या एक दोन महिन्यात आपण सेशन काही झालेलं नाहीये. त्याच अनुषंगाने आपण आज हा सेशन ऑनलाईन घेतलेला आहे, जेणेकरून तुम्हाला ह्या आपल्या AI प्रकल्पाच्या अंतर्गत आपण कृषी कॅपच्या माध्यमातून सर्व माहिती देत आहोत. पण खताचं नियोजन असेल, कीड रोग व्यवस्थापन असेल, तर ते कसे करावे किंवा ह्याच्यामध्ये कृषी कॅपच्या माध्यमातून आपण कसा डेटा पाहायचा आहे ह्याच्या संदर्भात आपण आज ऑनलाईन सेशन घेतलंय. तसं तुमच्या काही शंका असतील ते सर्व निरसन ऑनलाईन ह्या सत्राच्या माध्यमातून करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. तर सर्वप्रथम मी तुम्हाला स्क्रीन शेअर करते आणि तुम्हाला कृषी कॅप तर सगळ्यांकडे असेलच, पण जर नसेल शेतकऱ्यांकडे आणि कसं दिसतंय ही माहिती बघण्यासाठी मी कृषी कॅप पहिल्यांदा 5च मिनिटात आपण फक्त कृषी कॅपचं सेशन घेणार आहोत. नंतर प्रत्येक कंपनीचे प्रतिनिधी आता ऑनलाईन उपस्थित आहेत. जर तुम्हाला काही शंका असतील आणि कशी माहिती बघायची ते सर्व सविस्तर आपण या ऑनलाईन सेशन मध्ये बघणार आहोत. प्रथमतः मी माझी स्क्रीन शेअर करते. स्क्रीन शेअर झालेली आहे, तर तुम्ही पाहत असाल स्क्रीनवरती सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे? हो मॅडम आहे. हो आहे मॅडम, आहे. करेक्ट. तर सर सर्वांना एवढीच रिक्वेस्ट आहे की सर्वांना कृषी ऍप्लिकेशन जे तुम्ही इन्स्टॉल केलेलं आहे मोबाईलमध्ये, तर ह्या जी स्क्रीन मी शेअर केलेली आहे तशा प्रकारचं तुम्हाला स्क्रीन कृषी कॅपची तुमच्या मोबाईलवर दिसणार आहे. आपण आता नवीन जे काही ऑप्शन ऍड केलेत ते पण आज मी समजून सांगणार आहे. प्रथम आपण कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प ह्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर हे 4 आयकॉन दिसतात: माझा ऊस, पीक नकाशा, AI शिफारस आणि ऊस ताळेबंद. जसं आपण बरेच सेशन घेतले आहेत कृषी कॅप मध्ये कसा डेटा बघायचा आणि कुठला डेटा कसा उपलब्ध आहे, त्याच अनुषंगाने की आजचं कसं आहे की माझा ऊस मध्ये तुम्ही पाहू शकाल की मॅडम सॉरी मॅडम, स्क्रीन तुमची ती ना कृषी कॅपची ती दिसत नाहीये. कुठली आत्ताची का जी शेअर केली ती? हो हो हो. नेटवर्कचा प्रॉब्लेम असावा. स्क्रॉल करा. हे बघा सर. ओके ओके ओके, आता दिसते. हा चालेल. आता स्क्रीनवरती जी मोठी पट्टी तुम्हाला दिसते कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प, त्याच्यावर मी क्लिक केलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 4 आयकॉन दिसतात: माझा ऊस, पीक नकाशा, AI शिफारस आणि ऊस ताळेबंद. तर AI ह्याच्यामध्ये आपण 4 आयकॉन का दिलेले आहेत की माझा ऊस या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर संजू माने सर आपल्या ऑनलाईन सेशन मध्ये उपलब्ध आहेतच. संजू माने सरांचंच मी लॉग इन केलेलं आहे. सर संजू माने सर, तुम्हाला डेटा दिसतोय का कृषी कॅप मध्ये? दिसतोय ना सर? तुम्ही बघत असेल की हे आपलं जो फसलचं वेदर स्टेशन तुमच्या शेतामध्ये बसवले तो सर्व डेटा तुम्हाला या माझा ऊस काल भरपूर पाऊस पडलाय. कनेक्शन सेपरेट असू द्या, चालवायला आम्ही अंडरस्टँडिंग करून करू. तर माझा ऊस या आयकॉनच्या अंतर्गत तुम्हाला जे वेदर स्टेशन फसलचं जे तुमच्या शेतामध्ये बसवले, तर अशा प्रकारे तुम्हाला हा वेदर डेटा इथं उपलब्ध आहे. तुम्ही जर स्क्रीनवरती बघत असाल तर करंट वेदर, फोरकास्ट वेदर आणि तुम्हाला काय काय नोटिफिकेशन येणारे आणि पाण्याचं नियोजन हे तुम्हाला ह्या माध्यमातून इथं उपलब्ध आहे. दुसरा आयकॉन आहे, ह्याच्याबद्दल सविस्तर जी माहिती आहे आपले कंपनीचे सर्व प्रतिनिधी आहेत ते तुम्हाला देतीलच. दुसरा आहे पीक नकाशा. पीक नकाशामध्ये पीक नकाशा मॅप माय क्रॉप. पीक नकाशा मॅप माय क्रॉप मध्ये जे तुमचं सॅटेलाइट मॅपिंग केलं आहे शेताचं, त्या अंतर्गत हा डेटा तुम्हाला इथं म्हणजे NDVI असेल, EVI असेल, तर हा डेटा तुम्हाला इथं उपलब्ध असेल या अंतर्गत माझा पीक नकाशामध्ये. याच्याबद्दल सविस्तर माहिती आपण प्रतिनिधींकडनं घेणारच आहोत. तसंच माझा ऊस पीक नकाशामध्ये ऍग्री पायलेट हा पण डेटा तुम्हाला उपलब्ध आहे बघण्यासाठी कृषी कॅपच्या अंतर्गत.
फक्त सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की त्यांचे माईक कृपया करून म्यूट करावे, जेणेकरून इतरांना डिस्टर्बन्स होणार नाही त्याचा. ठीक आहे. तर अशा प्रकारे माझा ऊस मध्ये फसलचा डेटा दिसेल. पीक नकाशामध्ये जो सॅटेलाइट मॅपिंग तुमच्या शेताचं केलेलं आहे ते तुम्हाला दिसेल. तिसरा आयकॉन आहे AI शिफारस. AI शिफारस मध्ये जे काय कृषी ऍप्लिकेशन थ्रू तुम्हाला रिकमेंडेशन केव्हीकेचे मिळतील तर ते इथं तुम्हाला मिळतील. तसंच जे खताचं नियोजन आहे ते तुमच्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्हाला प्रत्येकी पाठवलं जात आहे आता सध्या. नेक्स्ट आहे ऊस ताळेबंद. ऊस ताळेबंद आपण काय केलेलं आहे की जर तुम्ही नांगरणीपासून ऊस तुटेपर्यंत तुमचा किती खर्च येणार आहे तर त्या संदर्भात आपण हा खर्च प्रकार निवडा. नांगरणी असेल, रोपांचा खर्च असेल तर एक तुम्हाला नोंद वहीसारखं आपण कृषी कॅप मध्ये दिलंय, जेणेकरून तुम्हाला तुमचा कॉस्ट बेनिफिट रेशो किती आला ऊस तुटून गेल्यानंतर ते तुम्हाला एक काढणं सोपं जाईल. ह्यासाठी आपण हा ऊस ताळेबंद हा आयकॉन दिलेला आहे. तसंच तुम्ही मेन स्क्रीनवर पाहत असाल आपण आता एक नवीन ऑप्शन ऍड केला आहे की चॅटबॉट. आता तो आपण ऊस प्रकल्प आपला कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प ह्या अंतर्गत पण सेपरेट देणार आहोत. तर चॅटबॉट सध्या आपण इथं चॅटबॉटचा ऑप्शन दिलाय. तिथं तुम्ही बघत असाल की तुमच्या ज्या काही शंका आहेत तर तुम्ही ह्या चॅटबॉटच्या माध्यमातून आम्हाला सादर करू शकता. आता ह्यात आम्ही बरेचशी पिकं टाकली आहेत, पण तुम्हाला कीड रोग असेल व्यवस्थापन किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ह्या माध्यमातून आमच्याशी संपर्क करू शकता. तर आता मी जे आपले फसलचे प्रतिनिधी आहेत तर त्यांनी कृषी कॅप मध्ये आपला डेटा कसा बघायचा आहे, त्यात काही शंका आहेत का तर त्याच्याबद्दल मार्गदर्शन करावं. त्याच्या आधी एक मी शेतकऱ्यांना विनंती करते, जर कृषी कॅप संदर्भात काही शंका असतील किंवा इन्स्टॉल झालं नसेल किंवा कृषी कॅप मध्ये डेटा दिसत नसेल तर त्या संदर्भात त्यांनी शंका विचाराव्यात, जेणेकरून आपण हे कृषी कॅपचं संपून दुसरं सेशन चालू करण्यात येईल. मग कृषी कॅप जर सगळ्यांचं इन्स्टॉल असेल तर त्यांनी कृपया हँड रेज करावा आणि डेटा दिसत असेल सुद्धा तर हँड रेज करावा, जेणेकरून आम्हाला कळेल की कृषी कॅप मध्ये तुम्हाला डेटा दिसत आहे. ठीक आहे. बऱ्याच जणांना कृषी ऍप्लिकेशन मध्ये दिसत आहे. ठीक आहे, चालेल. आता फसलचे प्रतिनिधी जॉईन झालेले आहेत, त्यांना मी विनंती करते की त्यांनी पुढचं सेशन सुरू करावं. हॅलो, नमस्कार सर्वांना. स्क्रीन विजिबल आहे का माझी? हो, दिसतीये स्क्रीन. तेजस्विनी मॅडम, मला एक विचारायचं होतं, यामध्ये नवीन शेतकरी आहेत की आपले जुने शेतकरी आहेत की नवीन पण काही ऍड आहेत यामध्ये? जुने नाही, नवीन. मोस्टली नवीन काही शेतकरी आहेत, पण जास्तीत जास्त जुने शेतकरी आहेत. नवीन पण हॅलो. शेतकरी आहेत सर हॅलो. यामध्ये. हॅलो हा, हॅलो. बरं, आता नवीन जे शेतकरी आहेत त्यांच्याकडे अजून तर डिव्हाइस अजून इन्स्टॉलेशन केलेलं नाही, त्यामुळे त्यांना हा डेटा कदाचित लक्षात नाही येणार. पण जेव्हा आपण फील्डवरती येऊन पूर्ण इन्स्टॉलेशन करू तर तेव्हा हे सर्व गोष्टी आपण त्यांना समजावून सांगू. पूर्ण गोष्टी त्यांना तिथे फील्डवरती व्हिजिट होऊन सगळ्या गोष्टी सांगण्यात येतील परत. तर मी सांगतो आता इथे की नेमकं आता हा प्लॉट जो आहे सतीश कुमार सुक्षणेकर म्हणून आहे. इथे तुम्हाला दिसतंय नाव वरती. जसं की तुम्ही बघता इथे त्यांचं नाव आहे, आमचं नाव पण सेम असतं त्यांच्या नावाने. त्यानंतर आपण आपलं फसल किंवा वेदर स्टेशन जे आहे ते काय करतं तर प्रत्येक एका तासाचा डेटा घेत असतो आपल्या शेतातला मॅक्रो क्लायमॅटिक कंडिशनचा, जे की आपण टोटल 12 प्रकारचे पॅरामीटर्स लावलेले आहेत. तर ते यामध्ये आपल्याला इथे लक्षात येतं की शेवटचा डेटा त्यानं कधी घेतलाय. आणि आता इथे दिसतंय तुम्हाला अंतिम संक्रमित म्हणजे 24 जुलै 2025 10:39 म्हणजे शेवटचा डेटा त्यांना 10:39 घेतलेला आहे. याच्या पुढचा डेटा जो असेल तो 11:39 असेल. म्हणजे प्रत्येक एका तासाचा डेटा तुम्हाला इथे बघायला भेटतो. आता इथे बॅटरीची रेंज दिलेली आहे, बॅटरी पर्सेंटेज किती आहे तर 100% बॅटरी आहे.
आणि नेटवर्क किती आहे तर फुल नेटवर्क आहे असं इथे दर्शवत आहे. कारण त्या डिव्हाइसमध्ये एक सिम कार्ड असतं जे की योग्य त्याला जे काही नेटवर्क असेल ते तिथे कॅच करतं आणि ते तुम्हाला तिथे दिसतं. त्यानंतर तुम्हाला खाली दिसतंय की तुमचं पीक कुठलं आहे आणि पिकाची स्टेज कोणती आहे. म्हणजे तर इथे तुम्हाला दिसतंय ऊस आहे आणि सध्या त्याची स्टेज किंवा त्याची स्थिती कोणती आहे कंडिशन तर ती विकासाची स्टेज चालू आहे किंवा विकासाची अवस्था चालू आहे. म्हणजे आपण काय करतो तर आपण शेतकऱ्यांना त्यांच्या पिकानुसार तुमच्या पिकाच्या स्टेजनुसार म्हणजे पिकाच्या अवस्थेनुसार आपण सर्व गोष्टी ऍडवायझरी आपण त्यांना प्रोव्हाइड करत असतो. आता जवळपास आपण 12 प्रकारचे पॅरामीटर्स आहेत की ते आपण इथे दाखवतो. पण सध्या वरती म्हणजेच या मेन स्क्रीनवरती जो काही आपण भूखंड बनवतो आपण त्याला तर तुम्ही डाव्या हाताला जर खाली पाहिलं तर तुम्हाला इथे भूखंड दिसतंय. म्हणजे हा भूखंड हा आपला मेन पेज झालं फसलचं. तर यामध्ये आपण बघतो की फक्त 3 गोष्टी आपल्याला वरती दिसतात. तापमान, आर्द्रता आणि सिंचन. तर तापमान किती आहे हे तुम्हाला इथे लक्षात येतं. आर्द्रता किती आहे म्हणजे हवेमध्ये पाण्याचं प्रमाण किती आहे आणि सिंचन किती आहे. म्हणजे तुम्हाला सिंचनाची गरज आहे किंवा नाही हे याचा त्याचा अर्थ होतो. आता याच्यामध्ये सिंचन आहे की ते आता सध्या गरज नाही आहे. त्यामुळे तो तिथे नाही म्हणून दर्शवत आहे. आणि जर तुम्हाला पाण्याची गरज असेल ना तर तो काटा जो आहे तो ग्रीन मध्ये जातो म्हणजे हिरव्या कलर मध्ये तुम्हाला दाखवतो आणि तिथे होय म्हणून लिहून येतं म्हणजे तुम्हाला पाणी देण्याची गरज आहे. आणि मग किती पाणी द्यायचं आहे हा सुद्धा तुम्हाला तिथे मेसेज येतो. जर आपण त्या 3 गोष्टीवरती जर आपण क्लिक केलं तापमान, आर्द्रता किंवा सिंचन तर याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपण आतमध्ये जातो. आता आतमध्ये गेल्यानंतर काय आहे की तुम्हाला सध्याची म्हणजे सध्या तुमच्या शेताची कंडिशन काय आहे ना हे तुम्हाला इथे दिसतं. जसं की सेम आपण जसं पाहिलं की तुमचं नेटवर्क किती आहे, शेवटचा डेटा कधी घेतलाय, बॅटरी पर्सेंटेज किती आहे, तुमचं पीक कुठलं आहे, तुमच्या पिकाची अवस्था कोणती आहे आणि एकूण जमा जीडीडी म्हणजे ग्रोईंग डिग्री डेज किती आहे तर हे इथे दिसतं 2183. आता हा जीडीडी काय आहे तर जीडीडी हा आहे की ग्रोईंग डिग्री डेज म्हणजेच काय की तुमच्या पिकाची वाढ जी आहे ते या जीडीडी वर निर्भर राहते. जेव्हा तुमचं ट्रान्सप्लांटेशन आपण डेट टाकतो त्या ट्रान्सप्लांटेशन डेट नुसार किंवा आपल्या सीझन नुसार हा जीडीडी जो आहे तो तिथून ठरवत जातो आणि जसं जसं जीडीडी वाढतो तसं तसं तुमचं ऊसाची जी काही स्थिती आहे किंवा कंडिशन आहे जी काही स्टेज आहे ते तुम्हाला इथं दर्शवित असते. जसं की आता तुम्हाला इथे विकासाची स्टेज दिसत आहे. ठीक आहे ना. त्यानंतर आपण जे काही सेन्सर लावलेले आहेत हा सेन्सरचा पूर्ण डेटा जो आहे तो तुम्हाला इथे बघायला भेटतो खाली. जसं की तुम्ही इथे बघताय स्मार्ट इरिगेशन मध्ये की पाण्याची गरज आहे किंवा नाही. आता पाण्याची गरज नाहीये त्यामुळे तिथे लिहून आलंय प्लॉट हॅज इनफ मॉइस्चर डू नॉट स्टार्ट इरिगेशन म्हणजे आता पाण्याची गरज नाहीये. त्यानंतर तापमान आहे, आर्द्रता आहे, मातीचं तापमान आहे तुम्ही बघू शकताय. नंतर पानांचा ओलावा आहे की पानावरती किती ओल राहत आहे तुमच्या शेतामध्ये. त्यानंतर तुमच्या शेतामध्ये पाऊस किती पडतोय, मागच्या 24 तासात किती पडलाय किंवा मागच्या 7 दिवसामध्ये पाऊस किती पडलाय याची माहिती तुम्हाला इथे कळते. त्यानंतर व्हीपीडी आहे आणि पीक बाष्पीभवन आहे. जसं की तुम्ही इथे बघू शकता व्हीपीडी हा कॅल्क्युलेट करून दिलेला जातो तुम्हाला पुढच्या एक 4 ते 5 तासापर्यंत आणि पीक बाष्पीभवन आहे ईटीसी म्हणजेच पिकाचं बाष्पीभवन किती होतंय. आता ही गोष्ट आहे जर आता ही गोष्ट तुम्हाला समजत नसेल नेमकं व्हीपीडी काय आहे तर इथे अधिक जाणून घ्यावरती जर आपण क्लिक केलं ना तर इथे तुम्हाला मराठीत येतं की व्हीपीडी म्हणजे काय आणि त्याचा पिकावर कसा परिणाम होतो. जर हा तुम्ही व्हिडिओ पाहिला किंवा ते वाचून घेतलं तर ह्या गोष्टी तुम्हाला ऑटोमॅटिक लक्षात येतात. जसं जसं तुम्ही ह्या गोष्टी बघसाल ना तर त्या गोष्टी तुम्हाला ऑटोमॅटिक लक्षात येईल आणि आपल्याला पण लक्षात येईल की या गोष्टीचा नेमका उपयोग काय आहे आपल्यासाठी. आता आपण जे काही 12 पॅरामीटर्स आपण तुमच्या शेतातनं कलेक्ट करतो त्या 12 पॅरामीटर्स वरनं हा पूर्ण डेटा डिराईव्ह होऊन आपल्याला तुम्हाला इथे लक्षात येतो. त्यानंतर पीक बाष्पीभवन आहे. आता या सर्वांचा उपयोग काय होतो तर तुमच्या पिकामध्ये जर तुम्हाला इरिगेशन करायचं असेल किंवा फर्टिगेशन करायचं असेल तर कुठली कंडिशन चांगली आहे, व्हीपीडी किती असावा, दीड ते अडीच पर्यंत जर व्हीपीडी असेल किंवा पीक बाष्पीभवनाचं काही असेल तर तेवढ्या वेळेमध्ये असेल ना तर आपण तिथे इरिगेशन करू शकतो किंवा पिकाचं व्हीपीडी तेवढा असेल तर आपण तिथे फर्टिगेशन करू शकतो याचा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर खाली तुम्ही बघू शकता ऊन किती पडते तुमच्या शेतामध्ये ठराविक शेतामध्ये. सौरप्रकाश चमक किती आहे, त्याची प्रखरता किती, तीव्रता किती आहे हे तुम्हाला इथे लक्षात येतं.
त्यानंतर वाऱ्याची गती आपण दाखवतोय की वाऱ्याची गती किती आहे आणि दिशा किती आहे. तर वाऱ्याची गती म्हणजे किती किलोमीटर पर तासानं वारं वाहत आहे आणि कुठल्या दिशेनं वाहत आहे हे तुम्हाला इथे लक्षात येतं. सॉरी. त्यानंतर हवेचा दाब आहे की ते तुम्हाला हवेचा दाब लक्षात येतं आणि आपण एक खाली काय करतो तर फवारणीच्या पद्धतीबद्दल सल्ला आपण आपल्या शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करत असतो, जेणेकरून जर तुम्हाला शेतामध्ये फवारणी घ्यायची असेल तर ही योग्य वेळ आहे किंवा नाही हे आपल्याला लक्षात येतं. याला सर्व जे काही पॅरामीटर्स आहेत ते म्हणजे पूर्ण पॅरामीटर्स असतात ना, जसे की वाऱ्याची गती असेल किंवा पर्जन्यमान असेल, पाऊस पडणार आहे किंवा नाही, असा इथे डेल्टा टी दिसतंय तुम्हाला टी. तर टी काय आहे तर टेम्परेचरचा कोइफिशियंट आणि ह्युमिडिटीचा कोइफिशियंट अशी व्हॅल्यू काढली जाते आणि जर ते फेवरेबल कंडिशन असेल तर तुम्हाला योग्य वेळ आहे किंवा नाही असं सांगते. आता इथे बघा तुम्ही लाल कलर मध्ये बघताय म्हणजे फवारणी करू नका असं म्हणतो. त्यानंतर जर तुमच्याकडे हिरवा कलर असेल तर तुम्ही फवारणी करू शकता आणि जर पिवळा कलर असेल तर आपण आपल्या रिस्क वरती फवारणी करू शकतो असा त्याचा अर्थ होतो. बरं मी बोलतोय सर्वांना कळतंय ना, समजतंय ना? एक कोणीतरी सांगा कुठलं. हो समजते सर्व. हो हो. तर काही अडलं तर मला विचारूही शकता तुम्ही. त्यानंतर आपण जर इथे वरती बघताय वरती आपण बघू शकतो की अंदाज आहे बरोबर. या अंदाजामध्ये गेल्यानंतर एक मिनिट मीटिंग मध्ये आवाज येत आहे, सर्वांनी आपले ऑडिओ ऑफ ठेवा, व्हिडिओ सुद्धा ऑफ ठेवा, अगोदर व्हिडिओ सुद्धा सर्वांनी बंद करा आणि जे काही चालू आहे ते ऐका. व्हिडिओ ऑन कोणीच करू नका. बाळगुंडा पाटील कोणचं ते व्हिडिओ ऑफ करा. संजय व्हिडिओ सर्वांनी ऑफ ठेवा. तुम्हाला ज्यावेळेस हॅलो व्हिडिओ ऑफ ठेवा, ऑडिओ सुद्धा तुमचा ऑफ ठेवा. आपण मार्गदर्शन करत आहेत. मार्गदर्शन केल्यानंतर सर्वांचं मग तुम्हाला प्रश्न असतील तर ते प्रश्न विचारताना तुमचा ऑडिओ आणि व्हिडिओ ऑन करून प्रश्न विचारा. पण आता सध्या काय होतं मीटिंग मध्ये डिस्टर्ब होते, तुम्ही व्हिडिओ ऑफ ठेवा. संजय कोण आहे ते? संजय साहेब व्हिडिओ ऑफ ठेवा. सर्वांनी व्हिडिओ ऑफ ठेवा आणि ऐकून घ्या सर्व. आणि सगळे प्रश्न तुमचे काय असतील तर लिहून ठेवा आणि त्यानंतर मग आपण शेवटी प्रश्नोत्तर घेणार आहोत. त्यावेळेस व्हिडिओ आणि तुमचा ऑडिओ ऑन करून प्रश्न विचारा. ठीक आहे, अविनाश चालू करा. हो हो. तर आपण आता जसं पाहिलं की आपण सर्व पॅरामीटर्स पाहिलेत, वाऱ्याची गती, वाऱ्याची दिशा आणि त्याचा आपल्याला फवारणीमध्ये कसा उपयोग होतो. त्यानंतर आपण इथे आता अंदाज बघतोय. वरती जर इथे आपण टिक केलं तर अंदाजावरती आपण आल्यानंतर तुम्हाला इथे दिसतंय की आज तुमच्याकडे पॅची रेन आहे नियर बाय, म्हणजे तुमच्याकडे असं पाऊस पडण्याची शक्यता आहे असं तुम्हाला इथे लक्षात येतं. आता इथे सेम गोष्टी तुम्हाला दिसतात, पीक कोणतं आणि पिकाची स्टेज कोणती आहे. यामध्ये तुम्ही 24 तासाचा अंदाज याच्यामध्ये बघू शकता की 24 तासाच्या अंदाजामध्ये आज 12 वाजेपासून तर उद्या दुपारपर्यंत म्हणजे उद्या 11 वाजेपर्यंत तुमच्या शेतामध्ये काय कंडिशन असेल, म्हणजे तापमान किती असेल, आर्द्रता किती असेल, ढगाळ वातावरण राहणार आहे किंवा नाही, पावसाची संभाव्यता म्हणजे पाऊस पडणार आहे का आणि पडणार असेल तर किती मिलीमीटर मध्ये पडणार आहे हे तुम्हाला इथे लक्षात येतं. त्यानंतर वाऱ्याची गती कशी राहील आणि वाऱ्याची दिशा म्हणजे वारं कुठल्या दिशेनं वाहणार आहे हे तुम्हाला इथे 24 तासाच्या अंदाजामध्ये लक्षात येतं. त्यानंतर जर 14 दिवसांचा जर आपण अंदाज पाहिला तर 14 दिवसाच्या अंदाजामध्ये पण तुम्हाला काय होतं की इथे सर्व गोष्टी आपल्याला इथे लक्षात येतात. सरासरी तापमान किती राहील आज उद्या, तुम्ही इथे बघू शकता हे आजचं आहे आज बरोबर, इथे उद्या दिलेलं आहे. त्यानंतर असं जर तुम्ही तारीख वाईज पुढे बघू शकता पूर्ण 14 दिवसांचा तुमच्याकडे ढगाळ वातावरण राहील, पाऊस पडणार आहे का, किती मिलीमीटर मध्ये पडणार आहे, या सर्व गोष्टी. तर याच्यावरून आपण काय करू शकतो ना की पूर्ण 15 दिवसांचं किंवा 14 दिवसांचं नियोजन जे आहे, जर आपल्या शेतामध्ये काही गोष्टी करायच्या असतील तर त्यासाठी आपण पूर्ण नियोजन करून पूर्ण व्यवस्थित मॅनेजमेंट आपण शेतामध्ये करू शकतो. तर यासाठी आपल्याला या फोरकास्टिंगचा उपयोग होतो हवामानाच्या अंदाजाचा.
त्यानंतर आपण जर इकडे हा जो पूर्ण 14 दिवसांचा अंदाज आहे, खाली जर इथे आता एक्सेल मध्ये निर्यात करा म्हणून लिहिलेलं आहे, जर आपण त्याच्यावरती क्लिक केलं तर तो हा अहवाल जो आहे तो आपल्याला आपल्या मेलवरती सुद्धा अवेलेबल होतो. म्हणजे हा डेटा आपल्याकडे पण सेव्ह राहतो, आपल्याला पण याचं कधीही बघता येतो. त्यानंतर इथे बाजूला उपक्रम आहे. आता उपक्रम मध्ये काय आहे की आपण जे काही शेतामध्ये काम करतो, जसं की मॅडमने जसं तुम्हाला सांगितलं की कृषक ऍपमध्ये ताळेबंद आहे, की त्या ताळेबंदामध्ये जसं की आपण फवारणी केली किंवा काही गोष्टी केल्या, तर हेच फीचर सेम आहे की याच्यामध्ये सुद्धा आपण असं करू शकतो. तुमचा फवारणीवरती किती खर्च झालाय, तुमचा मजुरावरती किती खर्च झालाय, तुमचा फर्टिगेशन वरती किती खर्च झालाय, तर या सर्व गोष्टी आपण इथे फीड करू शकतो आणि या सर्व गोष्टी तुम्हाला इथे दिसतात. ठीक आहे. तर ह्या गोष्टी इथे कशा ऍड करायच्या, तर इथे बघा मेन पेज वरती आल्यावर आपल्याला इथे उपक्रम आहे खाली कोपऱ्यामध्ये, उजव्या साईडला कोपऱ्यामध्ये उपक्रम. त्या उपक्रम वरती जर आपण टिक केलं ना, तर इथे आपण बघू शकतो की इथे रोपांची छाटणी, वेगवेगळ्या क्रिया आहेत. जसं की फवारणी असेल, फर्टिगेशन असेल, खुरपणी, नांगरणी, या सर्व गोष्टी आहेत. वेगवेगळी लिस्ट आहे त्याच्यामध्ये. मग याच्यामध्ये आपण गेल्यानंतर आता सपोज आपण सिंचन केलंय, सिंचनावरती गेलो, मग आपला भूखंड निवडायचा आहे, तारीख टाकायची, पाणी किती वापरलंय, सिंचन कालावधी किती, मजूर किती लागले, यंत्र किती लागले, आणि इथे आपण क्रियाकलाप तयार केला म्हणजे काय होतं की हा डेटा सेव्ह होतो आणि तो तुम्हाला त्या याच्यामध्ये बघायला भेटतो उपक्रमामध्ये. ठीक आहे. तर हे आहे. त्यानंतर एक मिनिट. त्यानंतर आहे की आपल्याला खाली ऍक्शन आयटम्स म्हणजेच क्रिया पण आपल्याला या गोष्टी इथे याच्यामध्ये दिसतात, की यामध्ये क्रिया म्हणजे काय, तर क्रियामध्ये काय येतात ना, तो हिरवा जो रकाना दिसतोय तुम्हाला सर्वात खाली, तर त्या हिरव्या रकान्यामध्ये तुम्हाला दिसतंय की किती म्हणजे क्रिया करायच्या आहेत तुमच्या शेतामध्ये. जसं की जर आपण ट्रान्सप्लांटेशन केलंय तर ट्रान्सप्लांटेशन डेट पासून तुम्हाला शेतामध्ये कुठल्या कुठल्या क्रिया करायच्या, या सर्व क्रिया याच्यामध्ये येतात. तर मग त्या काय काय करायचं हे सर्व आपण याच्यामध्ये जाऊन बघू शकतो. आता तुम्हाला जर अलर्ट यायचे असतील, आता इथे तुम्ही बघू शकता पावसाची शक्यतेचा अलर्ट आलेला आहे 24 जुलैला, म्हणजे आज, म्हणजे मध्यरात्री. तर पर्जन्य तुमच्याकडे होण्याची शक्यता आहे, असं शक्यता आहे, अपेक्षित पाऊस एवढा एवढा आहे हे तुम्हाला इथे लक्षात येतं. आणि पाऊस पडून गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला मेसेज येतो, टेक्स्ट मेसेज पण हा येतो की मागील 24 तासात एवढा एवढा तुमच्याकडे पाऊस झालेला आहे आणि एवढ्या पावसाची नोंद झालेली आहे. त्यानंतर जर आपण वरती पाहिलं तर रोग आणि किडीची फवारणी शिफारस तुम्हाला इथे दाखवलं जातं. जर तुमच्याकडे जर कुठला रोग वगैरे येणार असेल किंवा कीड येणार असेल तर तुमच्याकडे 8 दिवस आधीच हा अलर्ट येतो की तुमच्याकडे हा नावाचा रोग येण्याची शक्यता आहे. जसं की इथे तुम्ही बघू शकता अफीड दाखवत आहे, मोझेक दाखवत आहे. त्यानंतर आता इथे बघू शकता तुम्ही रूट बोरर आहे. रूट बोरर साठी कुठली रसायनं आपण पण ते शिफारस करतो. जर आपल्याला कुठलं रसायन म्हणजे जर कुठला आपल्याकडे रोग आलाय किंवा कीड आली, सपोज आपल्याकडे रूट बोरर आलाय, तर त्यासाठी काय करावं लागेल ना आपल्याला, तर आपल्याला आपल्या शेतामध्ये जावं लागेल, शेतामध्ये जाऊन बघावं लागेल, निरीक्षण करावं लागेल, आणि जर आपल्याला ती गोष्ट आढळली तर आपल्याला ती फवारणी करावी लागेल किंवा म्हणजे ड्रीपद्वारे खतं सोडावे लागतील. तर या सर्व गोष्टी आपण याच्यामध्ये दिलेल्या आहेत. जर खाली जर तुम्ही पाहिलं तर ही इथे लिस्ट आहे, जे की आरसी आणि सीआयबी अंतर्गत जर आपण डोस उपलब्ध असतील तर ते आपण इथे देतोय आणि त्याप्रमाणे आपण इथे करू शकतो, फवारणी किंवा रसायन घेऊ शकतो. आता इथे मध्ये रेड रॉट आहे, पायरीला आहे, त्यासाठी सर्व गोष्टी आपण इथे दिलेल्या आहेत. त्यासाठी आपण काय करायला हवं. त्यानंतर इरिगेशनचा अलर्ट आहे, तो याप्रमाणे तुम्हाला अलर्ट येतो. जसं की आता इथे तुम्ही बघू शकता ग्रीन याच्यामध्ये तुम्हाला दिसतं, हिरव्या याच्यामध्ये, की पर्सन रिकमेंड इरिगेशन ऑन दिस प्लॉट, म्हणजे तुमच्या प्लॉट वरती पाण्याची गरज आहे आणि किती पाण्याची गरज आहे, तर इथे लिहून येतंय बघा, हाय चान्सेस ऑफ रेनफॉल, म्हणजे जर पावसाची शक्यता आहे, जर पाऊस पडला तर पाणी द्यायची गरज नाही, पण किती पाण्याची गरज आहे, तर इरिगेट युअर प्लॉट विथ 2 एकर्स विथ 19,466 लिटर ऑफ
वॉटर म्हणजे 19,466 लिटर पाणी पाहिजे आणि किती मिनिटं ड्रीप चालवायची तर 56 मिनिटं ड्रीप चालवायची. म्हणजे तुम्हाला तंतोतंत जसं की तुम्ही आम्हाला माहिती प्रोव्हाइड करता तुमच्या शेतातली, जसं की तुमची माती कोणत्या प्रकारची आहे, तुमचं ड्रीप रिचार्ज किती लिटरचं आहे, तुमचं सरी टू सरी अंतर किती आहे, प्लांट टू प्लांट अंतर किती आहे, त्या सर्व गोष्टी कॅल्क्युलेट करून हे वॉटरचं मॅनेजमेंट आहे हे तुम्हाला इथे लक्षात येतं आणि हे आपण तुम्हाला तंतोतंत प्रोव्हाइड करतो की तुम्ही एवढंच पाणी दिलं पाहिजे म्हणून. तर या सर्व गोष्टी आहेत की हे आपण फसलद्वारे वेदर स्टेशनद्वारे आपण आपल्या शेतामध्ये लावल्यानंतर आपण या सर्व गोष्टी आपल्या मोबाईलमध्ये सर्व गोष्टी पाहू शकतो. आणि इथे लेक वगैरे आहे तर लेक मध्ये जाऊन तुम्ही बघू शकतात की नेमकं फसल काम कसं करतंय, सगळ्या गोष्टी वर्क कसं करतंय. जर तुम्हाला काही गोष्टी कळत नसेल तर तुम्ही इथे जाऊन बघू शकता की नेमकं काय व्हिडिओ आहेत आणि सर्व गोष्टी मार्गदर्शक आहे, त्या सर्व गोष्टी तुम्ही इथे बघू शकता. तर फसल संदर्भात माहिती तर मी प्रोव्हाइड केलेली आहे. त्यानंतर मी मॅडमला विनंती करेन की तुम्ही पुढे कंटिन्यू करावं. बाकी काही प्रश्न वगैरे असतील तर ते आपण शेवटी घेऊयात. बरोबर. चालेल. आता मॅप माय क्रॉपच्या प्रतिनिधींना मी रिक्वेस्ट करेन की त्यांनी कृषी कॅप मध्ये डेटा कसा दिसतोय आणि नकाशाचं वाचन असेल, नकाशे कुठले कुठले बघायचे, तर त्या संदर्भात मार्गदर्शन करावं. आवाज येतो मॅडम? हो, येतोय सर. हो, ते स्क्रीन हे करा. अविनाश सर तुमची स्क्रीन हे करा, स्टॉप शेअरिंग करा आणि अरुण सर तुम्ही स्क्रीन शेअर करा. येस. स्क्रीन दिसते माझी सर्वांना? हो, दिसतीये. ओके. आता आपण बघताय आपण तर जसं की पहिल्यापासून दाखवा, आपण कुठली स्क्रीन ओपन केली एकदा कृषी कॅप मध्ये बॅकला जाऊन पीक ओके. हे करून. हा, आता करेक्ट. आता शेतकऱ्यांनी सर्वप्रथम पीक नकाशा संदर्भातली जर माहिती बघायची असेल तर सर्वप्रथम मी माझी ओळख सर्वांना करून देतो. मी अरुण शंकरराव पडवळ, मॅप माय क्रॉप प्रतिनिधी. आता आपण ह्या आजच्या मीटिंगमध्ये जे काही कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ऊस शेती च्या संदर्भातली जी मीटिंग आहे याच्यामध्ये उपग्रहावर आधारित जे काही पीक नकाशा संदर्भातली माहिती आहे ती आपण आता बघणार आहोत. सर्वप्रथम शेतकऱ्यांना ज्यावेळेस आपण कृषी ॲप ओपन करसाल त्याच्यावर कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प एक असा ऑप्शन तुम्हाला ते दिसेल. तिथं तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन भेटेल, एक माझा ऊस, पीक नकाशा, AI शिफारस आणि ऊस ताळेबंद. शेतकऱ्यांनी ज्यावेळेस पीक नकाशा संदर्भातली बघायची असेल, मॅप माय क्रॉपची माहिती जर बघायची असेल तर त्याच्यामध्ये त्यांनी पीक नकाशा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला परत 4 ऑप्शन तिथं भेटेल. त्याच्यामध्ये एक प्लॉट नोंदणी असेल, प्लॉट मोजणी असेल, पीक नकाशा, मॅप माय क्रॉप आणि पीक नकाशा ॲग्रीपार्टी आहे. तर याच्यामध्ये शेतकऱ्यांनी पीक नकाशा मॅप माय क्रॉप या ऑप्शनला क्लिक करून आपल्या मॅप माय क्रॉपचे जे पीक नकाशा संदर्भातली माहिती इथे शेतकऱ्यांनी बघायची आहे. आता तुम्ही बघू शकता की इथे आपल्या जे राजमाने साहेब आहेत त्यांच्या प्लॉटची संदर्भातली ही माहिती आहे. आता इथे सर्वप्रथम तुम्ही इथं बघू शकता, इथं शेतकऱ्यांचा आपण जो काही पीक नकाशा म्हणजे शेतकऱ्यांचे गुगल कोऑर्डिनेट घेतल्यानंतर अशा प्रकारचा पीक नकाशा शेतकऱ्यांना तिथं पाहायला भेटतात. याच्यामध्ये तुम्हाला एक सर्वप्रथम वरती एक ऑप्शन दिसेल लँग्वेजचा. तुम्ही जर इथं लँग्वेजवर जर क्लिक केलं तर तुम्हाला वेगवेगळे भाषा संदर्भातली माहिती तुम्ही इथं बघू शकता. तुम्हाला इंग्लिश बघायचं असेल तर इंग्लिश असेल, हिंदी असेल तर हिंदी किंवा मराठी असेल तर मराठी. तर शेतकऱ्यांनी जर मराठीवर जर क्लिक जर केलं तर त्यांना पूर्ण माहिती ही मराठीमध्ये बघायला भेटेल. आता आपल्याला शेतकऱ्यांनी पीक नकाशा संदर्भातली माहिती याच्यामध्ये कसे बघायची आहे ऍपमध्ये, तर ज्यावेळेस तुम्ही हे ऍप ओपन करसाल तर इथे तुम्ही बघू शकता NDVI जिथे लिहिलेले आहेत. याच्यामध्ये तुम्ही जर क्लिक जर केलं ॲरोवर तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पीक नकाशाचे संदर्भातली माहिती तुम्हाला इथं बघू शकता की याच्यामध्ये तुम्हाला आवश्यक असलेली माहिती इथं बघायची. तर सगळ्यात महत्वाचा जो नकाशा आहे तो आहे NDVI. NDVI म्हणजे नॉर्मलाइज डिफरंट व्हेजिटेशन इंडेक्स.
याच्यामध्ये जर तुम्ही जर बघितलं तर इथे पिकांची वाढ कोणत्या भागात जास्त आहे, कोणत्या भागात कमी आहे याची माहिती तुम्ही या पीक नकाशामध्ये बघू शकतात. म्हणजे इथं आपल्याला स्पॉट आयडेंटिफिकेशन होतो शेतकऱ्यांना की त्यांच्या शेतामध्ये ऊस पिकामध्ये सगळ्यात जास्त वाढ ही कोणत्या भागात जास्त आहे, कोणत्या भागात आहेत, कमी आहेत. आता तुम्ही जर इथं जर बघितलं तर इथं जो गडद हिरवा कलर जिथं दिसतोय या ठिकाणी त्या पिकाची वाढ ही चांगली आहे आणि जिथं फिक्कट हिरवा किंवा पिवळसर कलर दिसतोय त्या भागामध्ये त्या पिकाची वाढ कमी किंवा जास्त आहे. अशा प्रकारची माहिती आपल्याला नॉर्मलाइज डिफरंट व्हेजिटेशन इंडेक्स म्हणजे NDVI याच्यामध्ये तुम्ही ते बघू शकता. दुसरा आणि सगळ्यात महत्वाचा मॅप जो आहे तो आहे EVI म्हणजे एनहान्स व्हेजिटेशन इंडेक्स. ज्यावेळेस शेतकऱ्यांना त्यांचे कीड आणि रोग संदर्भातली माहिती जर जाणून घ्यायची असेल तर ती माहिती जाणून घेण्यासाठी आपण EVI हा नकाशा आपण इथे वापरत असतो. EVI आपल्याला सांगतो की तुमची कीड आणि रोग सर्वात जास्त येण्याची शक्यता कोणत्या भागात जास्त आहेत, म्हणजे जे काही आपली रोग प्रतिकार शक्ती ज्या पिकाची असते ती कोणत्या भागामध्ये कमी आहे आणि तिथून कीड रोग येणार असेल याची माहिती आपल्याला ह्या पीक नकाशामध्ये तुम्ही बघू शकता. आता इथं गडद हिरवा कलर जिथं दिसतोय तिथं आपल्याला रोग प्रतिकार शक्ती ही अति आहेत, पण जिथं पिवळसर वरच्या भागात तुम्ही बघू शकता जिथं पिवळसर भाग आहेत, जिथं खाली दुसऱ्या याच्यामध्ये तुम्ही बघू शकता तिथं पिवळसर भाग आहेत, म्हणजे कीड आणि रोग येण्याची शक्यता तिथे जास्त आहेत. आपण जर ह्या भागावर जर क्लिक जर केलं तर तुम्हाला तुमच्या त्या प्लॉटची माहिती सुद्धा इथं पाहायला भेटतात की तुमची पिकाची वाढ कशी आहे, त्याची किती टक्केवारी तिथे आहेत, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला क्षेत्रफळ किती आहेत, म्हणजे तुम्ही किती एरियामध्ये तुमची वाढ चांगली आहे आणि तुमचे पिकाची तिथं जी कंडिशन आहे ती कशा प्रकारे आहे ही पूर्ण माहिती तुम्ही या प्रकारे इथं बघू शकतात. याच्यामध्ये तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा मॅप जो ऊस पिकामध्ये आहेत ते आहेत पाणी संदर्भातला. त्याच्यासाठी आपण वॉटर वॉच मॅप हे आपण तिथं बघत असतो, जे की तुम्हाला पिकाच्या पाण्याच्या संदर्भातली माहिती तिथं तुम्हाला भेटत असते. आता हा जो आहे वॉटर वॉच मॅप तुम्हाला इथं बघू शकता की इथं तुम्हाला पाण्याचे जे जमिनीतला जो काही ओलावा आहे तो ओलावा किती टक्के आहेत ही माहिती तुम्ही ह्या वॉटर वॉच मॅप द्वारे तुम्ही बघू शकता. तुम्ही जर इथं जर बघितलं क्लिक जर केलं तर तिथं पाणी किती टक्के अवेलेबल आहेत सॉइल मध्ये याची माहिती तुम्ही इथं बघू शकता. जसं की इथं अत्यंत उच्च आर्द्रता इथं दाखवलेली आहेत आणि पाणीची श्रेणी जी आहे ती 0.5 ते 0.6 म्हणजे जवळपास 50 ते 60% पर्यंत तिथं पाणी अवेलेबल आहेत आणि जे क्षेत्रफळ ते आहेत 0.8 हेक्टर पर्यंत आहेत. म्हणजे तुम्ही जर पूर्ण जर प्लॉट जर बघितला तर पूर्ण प्लॉटमध्ये एकसारखं पाणी म्हणजे 50 ते 60% पर्यंत पाणी तिथं अवेलेबल आहे. जर दुसरी रेंज जर आपण जर बघितली जिथं गडद फिक्कट निळा कलर आहेत तिथं बघितलं तर 0.3 ते 0.4 आहेत आणि क्षेत्रफळ जर बघितलं 0.05 हेक्टर आहेत. इथे आपल्याला पिकाच्या जे आपण म्हणतो की वापसा कंडिशन मेंटेन राहायला पाहिजे ती आपल्याला पाहिजे जवळपास 50% पर्यंत पाणी आणि हे इथं ह्या पूर्ण प्लॉटमध्ये त्या प्रमाणात पाणी मेंटेन झालेलं आहे. तर अशा प्रकारचा हा पीक नकाशा आपल्याला इथे माहिती देतात. त्याच्यानंतर आपल्या पिकावरील ताण असेल, त्याच्यानंतर आपल्या जमिनीचा उचल असेल ती पूर्ण माहितीसाठी आपल्याला आणखीन मॅप आहेत. आता तुम्ही जर इथं माती पाणी उपसा नकाशा जर बघितला तर तुमच्या जमिनीचा उचल त्या भागामध्ये कसा आहे ती माहिती तुम्हाला इथे दिसतात. आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की गडद हिरव्या कलर मध्ये तिथला आपला जो काही मातीचा जी काय उचल आहे जमिनीचा जो काही उचल आहे त्या भागामध्ये तिथं जास्त आहेत आणि फिक्कट हिरवा कलर जो दिसतोय त्याच्यामध्ये उचल आहेत. जर तुम्ही जर पूर्ण एवढे हा नकाशा जर बघितला तर त्याच्यामुळे तुम्ही खताचं आणि त्याचं नियोजन करत असताना आपल्या जमिनीचा उचलची माहिती इथं आपण बघू शकता. त्याच्यानंतर आपला जो पुढचा नकाशा आहे तो आहे क्रॉप स्ट्रेस मॅप म्हणजे पीक ताण नकाशा. या पीक ताण नकाशामध्ये तुमच्या पिकाला कोणत्या भागामध्ये जास्त ताण आलेले आहे याच्या संदर्भातली माहिती तुम्हाला याच्या क्रॉप स्ट्रेस मॅप म्हणजे पीक ताण नकाशा याच्यामध्ये बघायला भेटतात. तुम्ही जर इथं जर बघितलं तर हा प्लॉट पूर्णतः निरोगी आहेत म्हणजे ह्या प्लॉटवर कसल्याही प्रकारचा ताण आपण ह्या प्लॉटवर बघू शकता नाहीये. जर हा प्लॉटचा कलर पिवळसर किंवा तपकिरी कलरचा किंवा लाल कलर होईल तर तिथं समजायचं की त्या पिकावर तिथं ताण हा आलेला आहे. तर अशा प्रकारचे नकाशे आपण ह्या माध्यमातून शेतकऱ्यांनी बघू शकतात. हे सर्व नकाशे हे रंगाच्या स्वरूपात आहेत ज्याच्यामध्ये गडद हिरवा, फिक्कट हिरवा, पिवळा, नारंगी आणि लाल अशा प्रकारचे कलर आहेत. जे गडद हिरवा किंवा फिक्कट हिरवा जर असेल तर तिथं आपली पिकाची वाढ उत्तम आहे
पिवळसर कलर जर असेल तर आपली मध्यम स्वरूपाची वाढ आहे. नारंगी कलर असेल तर तिथं वाढ आपली आता कमी होत आहेत आणि रेड कलर जर आला तर आपली पिकाची वाढ तिथं थांबलेली आहे. तर अशा प्रकारची माहिती ह्या रंगाच्या स्वरूपात शेतकऱ्यांना माहिती पडतात. याच्यानंतर वेगवेगळे जवळपास 29 प्रकारचे मॅप आहेत जे की आपल्याला आपल्या पिकाच्या संदर्भातली पूर्ण माहिती आपल्याला इथे देत असतात. जसं की पानाची आरोग्य निर्देशांक म्हणजे आपले लीफ हेल्थ इंडेक्स ही सुद्धा आपल्याला इथं पाहायला भेटतात की आपली लीफ हेल्थ इंडेक्स कशी आहेत. जसं की तुम्ही इथं बघू शकता की जिथं गडद हिरवा कलर आहे तिथली पानाची जी काही हेल्थ आहेत ती चांगली आहेत. म्हणजे तिथं लीफ हेल्थ ती चांगली आहे आणि जिथं पिवळसर कलर दिसतोय तिथं लीफ हेल्थ कमी दिसतोय. तर ही पूर्ण माहिती तुम्ही पीक नकाशामध्ये तुम्ही ही माहिती बघू शकता. तुम्ही जर खाली जर आलात तर इथं उपग्रह निवडा हे ऑप्शन तुम्हाला दिसतात. उपग्रह निवडा जर आपण जर क्लिक केलं तर तुम्हाला S1, S2, S3, S5, S6 हे मॅप तुम्हाला हे सेंटिनल तुम्हाला तिथं पाहायला भेटतात. आपल्याला आवश्यक असलेले S1 आणि S6 चे मॅपची आपण इथं सिलेक्ट करून ती माहिती आपण इथं बघू शकतात. बाजूला जर तुम्ही जर बघितलं तर कॅलेंडरचं एक ऑप्शन आहे. तर मागील आपण काही दिवसाची माहिती जर आपल्याला बघायची असेल तर ती माहिती आपण इथं सिलेक्ट करून ती माहिती जर आपण हा डेटा जर बघितला, डेटा मिळवर क्लिक केलं तर आपल्याला मागील पूर्ण माहिती इथं पाहायला भेटते. ओके. तर ही अशा प्रकारची माहिती आपल्याला त्या तारखेच्या निवडीनुसार सुद्धा आपण इथे बघू शकता. आपण जर इथं जर बघितले की इथं खाली ढगाचे आच्छादन अशा प्रकारची माहिती आपल्याला इथं दिसतात. ढगाचे आच्छादन हे 0% पासून ते 100% पर्यंत आहेत. ज्यावेळेस आपल्याला 50% ज्यावेळेस आपल्याला पूर्ण नकाशा बघायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला 50% पेक्षा जास्त क्लाउड कव्हर होणे आवश्यक आहे. जर आपल्याला 100% पर्यंत असेल तर तो पीक नकाशाची संदर्भातली माहिती आपल्याला त्या दिवसाची इथे पाहायला भेटणार नाहीत. ज्यावेळेस 50% क्लाउड कव्हर असेल तर आपल्याला हे क्लाउड कव्हर 100% पर्यंत घ्यायचं. मग त्याच्यानंतरची पीक नकाशा संदर्भातली माहिती आपल्याला इथे पाहायला भेटेल. अरुण सर, काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत त्या तुम्ही आता लगेच घेणार आहे का नंतर घेणार आहे ते बघा. ते गणेश सर आणि राजेंद्र सर ते काहीतरी विचारायचंय त्यांना. सर आपण ज्यावेळेस आपलं पूर्ण कंपनी होईल त्याच्यानंतर आपण एक क्वेश्चनचा एक पार्ट ठेवणार आहोत शेवटी. त्याच्यानंतर त्यांचे जे प्रॉब्लेम असेल आपण तिथे डिस्कस करणार आहोत. हा, मी पुण्याहून अजित नार आहे. मलाही काही 1-2 प्रश्न आहेत. येस सर, आपण हा सेशन कंप्लीट झाला की आपण लगेच त्याच्यावर डिस्कस करूया. ठीक आहे. ओके ओके ओके. तर आता आपण मी म्यूटला टाकतो. येस येस. माझं फक्त लिहून ठेवा तुमच्या समोर. ओके. आता आपण पुढे बघूया. आता आपण खाली बघू शकता की शेतकऱ्यांना त्यांच्या फार्मच्या विषयीची माहिती आपण इथं बघू शकता. जसं की शेतकऱ्याचं नाव असेल, त्याची सामान्य शेती रेटिंग जे आहेत अस्वस्थ म्हणून आपण इथं बघतायत, त्याची सामान्य शेती स्कोअर किती आहेत, AI फार्म रेटिंग काय सांगतायत आणि त्याचे AI फार्म स्कोअर ही पूर्ण माहिती शेतकऱ्यांना या पद्धतीत इथे बघायला भेटते. त्याच्यानंतर एकूण क्षेत्रफळ आणि पिकाचं नाव या संदर्भात आता मीटिंग चालली, आता कोण उपलब्ध नाही होणार. जर तुम्ही इथं जर बघितलं तर एकूण क्षेत्रफळ 1.10 एकर आणि पीक ऊस आहेत आणि त्याच्यानंतर त्याचं मानक उत्पादन आपण इथं बघू शकता. तर अशा प्रकारची माहिती शेतकरी या पद्धतीने इथं बघू शकतात. त्याच्यानंतर आपण खाली जर बघितलं तर इथं आजचे हवामान या विषयीची माहिती म्हणजे तापमान, आर्द्रता, हवेचा दाब, हवेचा वेग, UV इंडेक्स ही पूर्ण माहिती शेतकरी या आजच्या हवामानामध्ये आपण बघू शकता. जसं की इथं तुम्ही बघू शकता तारीख गुरुवार आहेत 24 जुलै, सकाळचे 11:43 इथं झालेले आहेत. तापमान जे आहे 24.11 डिग्री सेल्सिअस इथे आहेत. मॅक्झिमम आणि मिनिमम 21.71 डिग्री सेल्सिअस. हवेचा वेग 10.4 मीटर प्रति सेकंद आहेत आणि आपण इथं बघू शकता की पावसाची शक्यता इथं 2.1 mm ची आहे. तर ही माहिती आपण इथं बघू शकता. त्याच्यानंतर इथं पुढील 14 दिवसाचा हवामानाचा अंदाज विषयीची माहिती तुम्ही सर्व शेतकरी इथं बघू शकता. त्याच्यामध्ये तुमचं तापमान असेल, आर्द्रता असेल, हवेचा वेग असेल किंवा पाऊस पडण्याची शक्यता असेल ती किती MM आहेत ते सुद्धा तुम्ही इथे बघू शकता. जसं की शनिवारी 26 जुलैला 22.18 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असू शकणार आहेत आणि हवेचा वेग 10.3
मीटर प्रति सेकंद. तसंच जो पाणी पडण्याची पाऊस जर पडणार असेल तर 9.84 मिलीमीटर पाणी इथे पडू शकतो. तर अशी माहिती शेतकऱ्यांना पुढील 14 दिवसाचा हवामानाची माहिती आपण इथं बघू शकता. त्याच्यानंतर आजचे हवामानाचे मापदंड काय काय ते बी आपण आता इथं बघू शकता. जसं की पाऊस किती mm पडलेला आहे, आर्द्रता किती टक्के आहेत, जसं की इथं आर्द्रता 80% इथं दिलेली आहेत. बाष्पटूट म्हणजे VPD आपण ज्याला म्हणतो ती आहे 0.60 kPa. त्याच्यानंतर UV इंडेक्स अतिनील किरणे जे असतात सूर्यकिरणे ते किती आहेत ती इथं माहिती आपल्याला पडतात. त्याच्यानंतर ढग म्हणजे आपलं आभाळ सदृश्य परिस्थिती किती टक्के आहेत त्याची माहिती तुम्ही इथं बघू शकता, जे की 98% आहेत. वाऱ्याचा वेग आहे, वाऱ्याची डिग्री असेल, हवेचा दाब आहे, दवबिंदू तापमान, ही पूर्ण माहिती शेतकरी ह्या आजच्या हवामानामध्ये बघू शकतात. त्याच्यानंतर पाणी देण्यासाठीचे एक वेळापत्रक आपण इथं दाखवतोय सॅटेलाइट मार्फत, की नेमकं तुमच्या जमिनीमध्ये पाणी किती आहेत, किती लिटर, तुम्ही ह्या पद्धतीने इथं माहिती तिथं बघू शकता. त्याच्यानंतर खाली तारीख दिलेली आहे, पाणी देण्याची आवश्यकता आहे किंवा नाही आहे ही माहिती आपण इथं बघू शकता. त्याच्यानंतर लागवडीपासूनचे दिवस, आजचा दिवस तो प्लॉट किती दिवसाचा आहे, 382 दिवसाचा हा आजचा प्लॉट आहे. आणि स्टेज जी आहेत ती माहिती म्हणजे क्रॉप कोणत्या स्टेजला आहे ती माहिती आपण इथे बघू शकता. त्याच्यानंतर खाली जर आपण थोडंसं गेलं तर तिथं मातीचा ओलावा, आता आपला माती करंट जो आहे तो करंट डेटा आपण इथं बघू शकता, ज्याच्यामध्ये मातीचा ओलावा आणि मातीचं तापमान हे किती आहेत हे पाहायला भेटू शकतात. म्हणजे 0 सेंटीमीटर पासून तर 48 सेंटीमीटर पर्यंत आपण मातीचा ओलावा बघू शकता आणि मातीचं तापमान 0 सेंटीमीटर पासून तर 54 सेंटीमीटर पर्यंत बघू शकता. तर ह्या अशा प्रकारची माहिती पीक नकाशा संदर्भातली शेतकरी कृषक ऍप मध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्पात जाऊन पीक नकाशा हे ऑप्शन निवडून ही मॅप माय क्रॉप संदर्भातली पीक नकाशा संदर्भातली पूर्ण माहिती शेतकरी बघू शकता. तर कोणाला काही प्रश्न असतील तर आपण आणखीन एक आपले जे पार्टनर आहेत ऍग्रीपायलट AI यांचं सेशन कंप्लीट झाल्यानंतर आपण तिन्ही प्लॅटफॉर्मची माहिती सेशन कंप्लीट नको, हे आता तुमच्या रिलेटेड जे प्रश्न आहेत ना ते लगेच घेऊ, म्हणजे शेतकऱ्यांच्या लक्षात राहतील. ठीक आहे सर, ठीक. जर कोणाला काही बोलू शकतो. हा सतीश सर फसल ऍप, हॅलो. हा सर, आवाज येतोय तुमचा, बोला. ते फसल ऍप काय होय ना ते माझ्यावर OTP देत नाही त्याचा. फसल ऍपच्या संदर्भात सर? हा. सर फसल अविनाश जे आहेत ते अविनाश त्या संदर्भातली माहिती आपण एक थोड्या वेळाने घेऊ. फसल आपलं मॅप माय क्रॉपच्या संदर्भात कोणाला प्रश्न आहे? तर वाढत्या प्रतिदिनाचा खाली मॅप दिलाय ना तो बघा की जरा, त्याच्याबद्दल सांगा की जरा. कोणते सॉरी? आता नकाशे माहिती बघत आलो ना आपण सगळी. हो. ते खाली मॅप दिलाय ना, नकाशे दिला वाढते प्रतिदिन काहीतरी आहे की? हा म्हणता का तुम्ही? बघू द्या मला. सर तुमचा आवाज क्लिअर येत नाहीये सतीश सर. हॅलो. सुपनेकर सर तुमचा आवाज येत नाहीये. सर तेच फसल व्यापाबद्दल म्हणतो, OTP येत नाही त्याचा. सतीश सर, फसलचे प्रतिनिधी तुम्हाला कॉल करतील आणि त्या संदर्भात मार्गदर्शन करतील सर. ओके. हा, फक्त आता अजित नाहर सरांचा पण प्रश्न होता. हो. हा, मग ज्यांचे मॅप माय क्रॉप संदर्भात काही प्रश्न असतील तर त्यांनी नोट डाऊन करावेत आणि ते एक 1 बाय 1 शेतकऱ्यांनी विचारावेत. सतीश सुपेकर सरांचा हे होतोय. अजित नाहर सर तुम्ही विचारा प्रश्न. अजित सर बहुतेक नाहीये. अजित नाहर सर आहेत, अनम्यूट करून सर प्रश्न विचारावा, तुमचा आवाज येत नाहीये.
दुसरे अजून कुणाचे प्रश्न आहेत का मॅप माय क्रॉप संदर्भात? त्यांनी हँड रेज करावा. हॅलो मी हॅलो हा बोला सर. काळे अनिल श्रीधर फलटण. आम्ही ऊसाच्या रोपासाठी पैसे भरून महिना झालाय, तुमच्याकडनं काही रिस्पॉन्स नाही. हॅलो हॅलो सर, ह्या सेशनचं रेकॉर्डिंग मिळणार काय नंतर? हो सर, मिळेल तुम्हाला. ग्रुपवर शेअर केलं जाईल सर रेकॉर्डिंग. ओके, थँक्यू. हे मॅप माय क्रॉप याचं म्हणजे ऍप आहे का मॅडम? हे सर कृषिक ऍप्लिकेशनच्या मार्फत तुम्हाला सर्व मॅप माय क्रॉप असेल, फसलचा डेटा असेल, तर हा तो माझ्याकडे तुम्हाला ऑलरेडी आहे. कृषी हा ऍप मग ऑलरेडी माझ्याकडे आहे. मग तुमचं मॅपिंग झालंय का शेताचं? केलंय, दिलंय, पाठवलंय मी. मॅपिंग केलंय माझ्याकडनं. तुम्ही मला पाण्याचं आणि सॉइलचे मला सॅम्पलचे रिपोर्ट आलेत आणि त्यानंतर बर. त्यांनी माझ्याकडनं माहिती मागवली की तुम्ही बेसल डोस दिला होता का, काय तारखेला तुम्ही ऊस लागवड केली, त्याच्यात काही तुम्ही स्प्रे वगैरे घेतले का, सगळी माहिती मी दिली त्यांना. हॅलो अभय भाऊ. हा बर. हॅलो अभय भाऊ, आपली प्रोसेस अजून व्हायची आहे. एक अच्छा. 2 दिवसात आपली प्रोसेस कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला सर्व माहिती मिळून जाणार आहे. हो तुम्ही हो, आता मला जसं म्हणजे मला हा, डोस टाकायचा आहे. मला हो, ऊसाला हो. डोस टाकायचा आहे. 1 महिन्याचा झालाय ऊस माझा लागवडीचा. तुम्हाला काल फोन आला असेल ज्योती मॅडमचा, ज्योती जगतापांचा. तुम्ही त्यांना माहिती दिलीत का? दिली ना मी. 5-6 दिवस झाले मला माहिती द्यायला. बरं, ते आपला सर्वांचा डाटा अजून त्यांच्याकडे जायचा बाकी आहे. आज उद्याच अच्छा. आपल्याला ते भेटून जाणार. ठीक आहे. हो साहेब, चालेल. त्यासाठीच फोन केला मी. हो ओके, भेटून जाईल. आपलं काम प्रोसेस मध्ये आहे. 1-2 दिवसात होऊन जाईल बरोबर. आपलं. बरोबर माझ्याकडे सर, कृषी मिळेल ऍप तुम्हाला. ऑलरेडी डाउनलोड आहे माझ्याकडे. हा, मग कृषी ऍप मध्येच तुम्हाला डेटा दिसायला लागेल. जसं आता तुम्ही स्क्रीनवर पाहिला डेटा, तसंच हो. तुम्हाला 1-2 दिवसात हा डेटा आमच्याकडनं अपडेट झाला दिसायला लागेल डेटा. अनिल दाते ओके. सर, आमचे प्रतिनिधी तुम्हाला कॉल करतील. पैसे म्हणजे तुम्ही ह्याचे रोपांचे पैसे भरलेत तर आमचे प्रतिनिधी तुम्हाला कॉल करतील. नक्की नक्की. पण कधी करणार? तुषार कोळ. हो सर, लवकरच केलं जाईल सर. सतीश सर, तुमचं स्क्रीन शेअर झालेली आहे. तुम्ही ती स्क्रीन एकदा अनशेअर करता का? सतीश सुपेकर सर, स्टॉप करा तुमचं शेअरिंग. तुमचा काही प्रश्न असेल तर तुम्ही त्या संदर्भात विचारावा इथं. राहुल पाटील सरांचा प्रश्न आहे. माझा असा प्रश्न आहे की हे कृषी ॲप अँड्रॉइडचं आहे, आमच्याकडे आयफोन आहे, तर हे जे वेगवेगळे ऍप्स आहेत तुमच्या फसलचे, तर त्यांचा मॅप माय क्रॉपचं एक वेगळं ऍप येणार का ह्याच्यासाठी, आयफोनसाठी आणि फसलसाठी? आणि जर ते वेगळं असेल लॉग इन, तर त्याचा आणि कृषी ॲपचा इंटरफेस सेम असेल का पूर्ण वेगळा असेल? नाही सर, सगळा सेम आहे इंटरफेस. कृषी ऍप्लिकेशन जर तुम्ही म्हटल्याप्रमाणे आता अँड्रॉइडला सपोर्ट करतं ऍपल, म्हणजे ह्याच्यासाठी आमचं काम सुरू आहे. तर मीन व्हाईल तुम्ही तुमच्या म्हणजे घरातले कोण दुसरे मेंबर असेल तर त्याच्यावर इन्स्टॉल करून बघा, तर तुम्हाला डेटा सेम आहे. म्हणजे फसल बर, मग काय करतील आमचे जे फसल किंवा मॅप माय क्रॉपचे प्रतिनिधी आहेत ना, तुम्हाला वेगळा लॉग इन आयडी पासवर्ड देतील त्यांच्या ऍप्लिकेशनचा, आणि त्यामार्फत तुम्ही बघू शकता आता सध्या. ठीक आहे. सेम आहे वेब लॉग इन इंटरफेस. वगैरे नाही का? कृषी ॲपचं वेब लॉग इन वगैरे आहे का? नाही सर, वेब लॉग इन पण नाहीये, कारण की आता हे डेव्हलपमेंट आपलं एआयचं चाललं असल्यामुळं ते थोडंसं आमचं मागं पडलंय ऍपलसाठी. तर आता आयफोन साठी आता मागं पडलेले, तर अँड्रॉइडला सपोर्ट करते, त्यामुळे तुम्हाला वेब किंवा ह्याला नाही सपोर्ट करणार कृषी ॲप. ठीक आहे, म्हणजे तसाच्या तसाच डेटा रिफ्लेक्ट करेल ना त्या ऍप्सवर? करेक्ट सर, हो सेम डेटा आहे. फक्त आपण काय केलं, शेतकऱ्यांचं कन्फ्युज होऊ नये की वेगवेगळे ऍप्लिकेशन, म्हणून ऑल इन वन प्लॅटफॉर्म आपण एआय प्रोजेक्ट साठी कृषी ऍप्लिकेशन केला होता. ठीक आहे, चालेल, थँक्यू. येस सर. बाकी क्रॉप किंवा फसल संदर्भात विचाराव्यात, पुढचं सेशन चालू करूयात. मला संग्राम तावरे सरांना काय बोलायचंय, बोला. हा सर,
सर माझा असा प्रश्न होता, आता माझं 10 महिने म्हणजे 11 महिने साधारण ऊस झालेला आहे एआय मधचा. आवाज येतो का सर? हा येतोय बोला बोला. हा तर आपलं जे आता वेगवेगळे डाटा किंवा पॅरामीटर्स माहिती ऍपवर येत असते, हो, तर ती माहिती काय होते की कंपॅरिझन डाटा असा आपल्याला समजत नाहीये की समजा आता ग्राफिकल रिप्रेझेंटेशन दाखवलंय ऊसाची वाढ, तर आपला बाबा हा ग्राफ हा 100 टनासाठी चाललेला आहे का त्याच्यापेक्षा खाली आहे असं काही समजत नाही. तर कंपॅरिझन डाटा असा आपल्याला जो पॅरामीटर्स येतात तो कंपॅरिझन डाटा असा मिळाला तर बरं होईल असं एक मत आहे. म्हणजे ऊस पिकाची वाढ होत असताना टार्गेट यील्ड जर तुमच्या मनात समजा 125 टन आहे तर आपला प्लॉट कशा पद्धतीने चालू आहे एक्झॅक्टली ही माहिती त्याच्यावर येते ना. एक मिनिट अरुण सर आवाज येतोय का? हो सर येतोय. ते सांगा ना आपल्या ह्याच्यात काय दिसतं ते. 1 मिनिट सर, आपण जर तिथं 1 मिनिट मी शेअर करतो स्क्रीन. हा स्क्रीन दिसतंय सर? स्क्रीन अजून फुल दिसत नाही अरुण सर. हा आता दिसतोय. हा दाखवा, एनलार्ज करा. इथं जर तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला इथं एआय डेटा दिसतोय. तो जर अजून मोठा करता येईल का? करता येईल ना साहेब. हा येस आता दिसतोय, आता विजिबल आहे. हा एआय डेट सांगतोय आपला की आता आपला किती टन ऊस एकर आताच्या कंडिशनला आहे. सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्या, इथं जे विंडो दिसते त्याच्यामध्ये आता जर हार्वेस्ट केला तर प्रति एकर आपला ऊस 44 टनांनी उत्पादित होईल असं त्याच्यामध्ये दिसतंय. पुढे दाखव. अच्छा सर, हॅलो सर, हा जो 44 टन आहे तो आत्ताच काय भविष्यातलं प्रिडिक्शन आहे सर? नाही आत्ताच आहे. करंट एवढे यील्ड आहे त्याला आता. हा ओके सर, थँक्यू. हा कुणाचा प्लॉट आहे? प्लॉट 1 मिनिट, विजय कुमार पवार यांचा प्लॉट आहे. किती एकरचा आहे? ठीक आहे, असू देत. किती एकरच दाखवतोय त्यामुळे काही अडचण नाही. आणि कोणत्या तारखेची लागवड आहे सर ती? प्रेडिक्टेड. हॅलो 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 हा सर. हा सर, पण हा डाटा आपल्या कृषक ऍपवर कुठं दिसतो हे लक्षात नाही आलं. नाही हा कृषक ऍपवर दिसणार नाही तो डेटा. तो डेटा त्या मॅप माय क्रॉपच्या ह्याच्यावर तुम्हाला डिटेल दिसेल. कारण आपण सगळ्यांचं जर कृषक ऍपवर घेत बसलो ना ते जम्बलिंग होईल शेतकऱ्याचं. तुम्हाला डिटेल बघायचं असेल तर त्याच्या ह्याच्यात तुम्हाला जावं लागेल. बरं, नाही म्हणजे ते मोबाईल वर दिसेल का त्यांच्याकडून माहिती घ्यावी लागेल? मोबाईल वरती दिसेल. अरुण सर, मोबाईल वरती मगाशी स्क्रीन शेअर केली होती ना, कृषी ॲपवरच दिसेल सर. संग्राम सर. हा बर, असं नाही की तुम्हाला वेगळं ऍप्लिकेशन. कृषी ऍप्लिकेशनवर सर्व मॅप माय क्रॉपचे तुम्ही डेटा ओपन केला तर त्यात तुम्हाला डेटा बघायला मिळेल. मॅडम प्लॉट किती तारखेचा लागवडीचा? काय म्हणाला सर? हॅलो हा बोला. म्हणजे ह्याच्या संदर्भात जरा मला जास्त माहिती विचारायची असेल तर कुणाला भेटू मी? अरुण सर, संग्राम सर, नंतर तुम्ही अरुण सरांशी बोलून घ्या. त्यांना इन डेप्थ सांगा कसं करावं लागेल सेशन नंतर. ओके. मोहिते सर, संग्राम साहेब, यामध्ये काय आहे की तुमचा जो प्रश्न असा दिसतोय की तुम्हाला यील्ड कंपॅरिझन पाहायचंय, बरोबर? किंवा तुम्हाला हे पाहिजे की तुम्हाला कर्व तुमचा यील्डचा वाढीचा आहे का त्यामध्ये काही अडचणी दिसतात किंवा वाढतो बरोबर? बरोबर. तर तो तुम्हाला ग्राफ व्हॉट्सअपला आणि ऍक्च्युली आपण ह्यात पाठवतोय, म्हणजे ते इंटिग्रेशन सुरू आहे.
म्हणजे त्यामध्ये आता काय केलंय की साधारणतः 10 महिन्यापासून बरं. आता ऑलरेडी तुमचा 10 महिन्याचा प्लॉट झाला, म्हणजे तुम्हाला आता त्या यील्डचं एस्टिमेशन मेनली काय हो. पाहिजे तुम्ही, तर एनडीव्हीआय जो आहे ना, एनडीव्हीआय नकाशा, बरं. एनडीव्हीआयचा जो निर्देशांक व्हॅल्यू दिसते तुम्हाला, ती जर हा. तुम्ही पाहिली तर तुमच्या लक्षात येईल समजा मागच्या आठवड्यात ती व्हॅल्यू किती होते, या आठवड्यात किती आहे, आणि बरं. जर ती व्हॅल्यू कमी होत असेल याचा अर्थ तुमचं उत्पादन कमी दिसते, आणि ती व्हॅल्यू जर वाढत असेल ओके. अप टू द 7 पर्यंत, म्हणजे आपल्याला 0.7 0.8च्या घरात मध्ये नेऊन ठेवायची. जर ती व्हॅल्यू बरं. तेवढी असेल तर आपलं उत्पादन चांगलं निघेल असं तो मॅप सांगू शकतो. तर आपल्याला आता या ओके. सध्याच्या परिस्थितीला 0.7 to 0.8च्या आसपास एनडीव्हीआय कसा राहील हा प्रयत्न करा, हा. आणि त्या अनुषंगाने आपल्याला बरं. लक्षात येईल की आपलं उत्पादन 80 टनाच्या पुढेच असेल. 0.7 बरं. तर हे जो प्रश्न आहे ना तुषार, हा हा. जो प्रश्न आहे तो समजा संग्राम सरांचा आहे तसं इतर शेतकऱ्यांचा आहे, तर बरोबर, त्याच्यावर एक बरोबर. पूर्ण सेशन घ्या ते समजून ठीक आहे, घेण्यासाठी. ठीक आहे. काय म्हणजे करू आपण, सगळ्यांना सर्वांनाच त्या गोष्टीचा अर्थ समजेल. नक्कीच. हा. आता काय करावं लागेल, आपण ते यील्ड कंपॅरिझन आहे ना ते सेपरेट सगळ्यांना, आता आपल्याकडे सगळ्यांचा डेटा आहे, मागच्या त्या प्लॉटमध्ये तुम्ही मागच्या वर्षी किंवा मागच्या 2 वर्षात किती उत्पादन निघालं होतं किंवा मागच्या वर्षी किती निघालं होतं, आणि या वर्षीचं आताच्या तुमच्या इंडायसेसच्या व्हॅल्यूचा अभ्यास करून तुम्हाला किती बरं. उत्पादन येणार आहे हे सगळ्यांना आपण जेवढे रजिस्टर सगळे प्लॉट आहेत, अगदी 10 महिन्याचे असतील, 1 महिन्याचे असतील, 4 महिन्याचे असतील, हे सगळ्यांना आपण ते डेटा येणाऱ्या 8 ते 10 दिवसात शेअर करू. चालतं. ठीक आहे, ओके. आता आपण पुढे जाऊ. हा सर, मी जॉईन झालेलो आहे. जॉईन झाले. ठीक आहे. आता आपला जो महत्वाचा सेशन आहे तो आहे आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन. त्या अनुषंगाने आपल्याला आता कडलक सर जॉईन झालेले आहेत. कडलक सर आता सध्या प्रवासात आहेत, पण ते आपल्याला वेळ देत आहेत, तर त्या अनुषंगाने कडलक सर मार्गदर्शन करतील, ते सर्वांनी ऐकावे प्लीज. हॅलो. हा बोला सर, बोला. आवाज येतो ना? हा. येस येतोय. हा येतोय सर, बोला. आता याच्यामध्ये आपल्या जे ऊसावरती अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचंय ते थोडक्यात मी अगोदर तुम्हाला त्याची पार्श्वभूमी सांगतो की आपण ऊस किंवा इतर कुठलंही पीक याला ज्यावेळेस अन्नद्रव्य व्यवस्थापन करतो त्यावेळेस नत्र, स्फुरद आणि पालाश याची मात्रा 2:1 अशी असावी लागते. म्हणजे 2 भाग जर तुमचं नत्र गेलं तर 1 भाग स्फुरद जावा लागतो, 1 भाग पालाश जावा लागतो. ही पहिली गोष्ट आपण लक्षात ठेवायची की ज्याच्यामुळे संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन होतं. आणि दुसरा भाग असा की आपण ज्यावेळेस कुठल्याही पिकासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन करतो त्यावेळेस माती परीक्षण पहिल्यांदा करावं लागतं. ते केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये असलेले पीएच, विद्युत वाहकता, सेंद्रिय कर्ब, मुक्त चुना आणि सूक्ष्म अन्नद्रव्य याची माहिती मिळते. ही जी सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत ही आपल्याला सुरुवातीला बेसलाच ती द्यावी लागतात की ज्याच्यामुळे आपल्याला नंतर जी त्याचे कमतरतेचे लक्षण दिसतात किंवा त्याचे जीवनक्रम पूर्ण करण्यासाठी जो आटा निर्माण होतो तो होत नाही. म्हणून या गोष्टी करायच्या. फक्त ही सूक्ष्म अन्नद्रव्य देत असताना ती एक तर शेणखतात मिसळून द्यायची आणि की ज्यामुळे त्याचा जो अपयोग होतो तो होणार नाही. ही पहिली गोष्ट लक्षात घ्यायची. त्यानंतर हे अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना एकात्मिक पद्धतीने करायचं. त्याच्यामध्ये सेंद्रिय खतं की ज्याच्यामध्ये शेणखत येईल, कंपोस्ट खत येईल, गांडूळ खत येईल, कोंबडी खत येईल, ही खतं त्यात समाविष्ट असतात. त्यानंतर दुसरा भाग येतो तो रासायनिक खतांचा. त्याच्यामध्ये नत्रयुक्त आली, स्फुरद आली, पारशुक्त खतं आली आणि काही द्विमान अन्नद्रव्य आले, आणि तिसरा आहे जैविक गुणधर्म. तर या सगळ्यांचं प्रमाण हे सर्वसाधारणपणे 30 ते 35% सेंद्रिय खतं असली पाहिजेत, 30 ते 35% रासायनिक खतं असली पाहिजेत, आणि राहिलेले 20 ते 25% ही जैविक खतं असली पाहिजेत. अशा पद्धतीने आपण केलं तर आपली जी कार्यक्षमता आहे अन्नद्रव्यांची ती वाढते. आता आज मी तिला आपल्याकडे जर एकात्मिक पद्धतीने अन्नद्रव्याचं व्यवस्थापन केलं नाही तर नत्रासारखी जी खतं आहेत त्याची फक्त 30%च कार्यक्षमता आहे. पण ही जर आपण एकात्मिक पद्धतीने गेलो तर ही कार्यक्षमता 30 वरून साधारणतः 40 पर्यंत जाते, 45 पर्यंत जाते. नंतर स्फुरदाची 15% आहे, ती जर आपण एकात्मिक पद्धतीने केली तर ती साधारण 25-30 पर्यंत जाते. आणि पालाश जो आहे त्याची 50% आहे, ते जर आपण एकात्मिक पद्धतीने केलं तर मग आपल्याला ती साधारण 70-75 पर्यंत आपल्याला नेता येते. तर अशा पद्धतीने हा महत्वाचा फायदा आहे की आपल्याला कार्यक्षमता वाढवता येते. कार्यक्षमता वाढली की आपोआपच खताचा जो मात्रा आहे किंवा जो डोस आहे तो कमी होतो आणि पिकाला संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन होतं. आता याच्यामध्ये सेंद्रिय पदार्थाचा वापर केल्यामुळे किंवा सेंद्रिय खताचा वापर केल्यामुळे सगळ्यात महत्वाचा फायदा काय होत असेल तर जमिनीची भौतिक रचना सुधारते. भौतिक रचनेमध्ये आपल्याला जमिनीची घनता, जमिनीची रचना आणि जमिनीचा पोत ह्या 3 गोष्टी महत्वाच्या आहे की ज्यामुळे जमिनीमध्ये निचरा प्रणाली सुधारते, पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, हवा आणि पाणी याचं प्रमाण सम होतं
आणि ते समज झालं की जैवविविधता वाढते आणि जैवविविधता वाढली की आपोआपच ज्याही निविष्ठा आपण वापरतो त्या सर्व निविष्ठांची कार्यक्षमता ही वाढते आणि पर्यायानं या वाढलेल्या कार्यक्षमतेमधून त्याचं रूपांतर ऊस पिकाच्या उत्पादनामध्ये होतं. मग अशा पद्धतीने आपण जमिनीचं आरोग्य पण अबाधित करू शकतो आणि पिकाची उत्पादकताही शाश्वत करू शकतो. तर हे महत्वाचा भाग लक्षात आपण घेणं गरजेचं आहे. त्यानंतर जे आपण खताची मात्रा देतो तर नत्रयुक्त खताची मात्रा जर आपण विभागून दिली तर निश्चित आपल्याला त्याचा चांगला फायदा होतो. कारण जर आपण युरिया खत जर घेतलं नत्र देण्यासाठी ते जमिनीत टाकल्यानंतर 6 तासामध्येच ते पिकाला सहज उपलब्ध होतं आणि पीक त्याच्या वाढीच्या अवसनुसार त्याला जेवढं आवश्यक आहे तेवढंच घेतं आणि राहिलेला अपव्यय होतो. म्हणून नत्रयुक्त खताच्या मात्रा जर आपण विभागून दिल्या तर आपल्याला अधिक फायदा होतो. पारंपरिक पद्धतीने आपण जे नत्रयुक्त खताची मात्रा देतो ती 10% ही लागणीच्या वेळेस आहे, 40% 4 ते 6 आठवड्यांना आहे, परत 8 ते 10 आठवड्यांना 10% आहे आणि नंतर मोठी बांधणी आपण करतो त्यावेळेस 40% आहे. तर ही जी पारंपरिक पद्धत आहे की जे आपण डायरेक्ट जमिनीमध्ये त्याचं ऍप्लिकेशन करतो. परंतु हे जर आपण ड्रीप मधून दिलं किंवा ठिबक सिंचन दिलं तर साधारण आपल्याला ते एक 36 आठवड्यापर्यंत आपल्याला 19 विभागात विभागून देता येतं. त्यामुळे पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार ते पिकाला दिलं जातं आणि पिकाची वाढ चांगली होते. पण नुसती वाढ होऊन पण चालणार नाही. आपल्याला त्या ऊसाची वाढ होत असताना त्याच्यात साखर पण निर्माण झाली पाहिजे आणि म्हणून मग स्फुरदाची खत मात्रा देणं आपल्याला तेवढंच महत्वाचं आहे. मग ही खत मात्रा देत असताना स्फुरदाचा स्वतःचा गुणधर्म असा आहे की जमिनीमध्ये ते टाकल्यानंतर ते पहिलं मातीच्या कणाशी समीप पावतं किंवा फिक्स होतं आणि पिकाला ते घेता येत नाही आणि कालांतराने त्याच्यावरती ज्यावेळेस जे जीवाणू असतात त्याची अभिक्रिया होते आणि मग तो पिकाला सहज उपलब्ध होतो. म्हणून हे जे स्फुरद खत आहे ही 50% लागणीच्या वेळेसच आपण देणं आवश्यक आहे. हे देत असताना जर आपण शेणखताबरोबर मिसळलं तर त्याचा अधिक फायदा होतो. तसंच जे स्फुरद जीवाणू आहेत त्याचा जर आपण वापर केला तर तो आपल्याला त्याची कार्यक्षमता चांगली मिळते आणि ही कार्यक्षमता चांगली मिळाल्यानंतर आपोआपच त्याचं ऊस पिकाद्वारे शोषण चांगलं होतं आणि हे ऊस पिकामध्ये स्फुरद शोषण झालं की मग हे स्फुरद त्या ऊस पिकाच्या पानामध्ये जे फोटोसिंथेसिस आहे किंवा कर्बग्रहणाची अभिक्रिया आहे ती चांगल्या प्रमाणात होते आणि त्या कर्बग्रहण प्रक्रियेतून त्याचं रूपांतर साखरेत होतं आणि मग ती जी साखर तयार होती ती नुसती पानात तयार होऊन चालणार नाही. त्या पानात झालेली साखर ही आपल्याला कांड्यात आणावी लागते. ती आणायची असेल तर आपल्याला पालाशयुक्त खताचा वापर करावा लागतो. तोही या स्फुरदाप्रमाणेच करावा लागतो कारण तोही जमिनीत टाकला की तो पहिल्यांदा मातीच्या कणांची सवय पावतो आणि नंतर पिकाला उपलब्ध होतो. म्हणून त्याची खत मात्रा 50% लागणीच्या वेळेस आणि राहिलेली 50% ही मोठ्या बांधणीच्या वेळी दिली तर पानामध्ये जी साखर तयार होते ती साखर कांड्यामध्ये आणण्याचं रूपांतर हे पालाश करतं. म्हणून तोही महत्वाचा आहे. याच्याबरोबरच ऊस पिकामध्ये रोग व किडीविषयी जर प्रतिकार निर्माण करायचा असेल तर पालाची मात्रा ही आपल्याला योग्य प्रमाणात द्यावीच लागते. तसंच जर पाण्याचा ताण पडला तर पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता या पालाशमध्ये असते. म्हणून ते देणं तेवढं गरजेचं आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही अशी संतुलित खत मात्रा एकात्मिक पद्धतीने दिले तर निश्चित आपल्याला उत्पादन चांगलं मिळेल, साकार उत्तरा चांगला मिळेल, जमिनीचं आरोग्य अबाधित राहील. म्हणून एकात्मिक अन्न व्यवस्थापन करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आता दुसरा भाग आहे की आपण कृत्रिम बुद्धिमत्तेकडे पण आता सध्या मोठ्या प्रमाणात वाटचाल करत आहोत. तर ते करत असताना आता माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी मला त्याची कल्पना दिलीच असेल पण ह्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून आपल्याला अगदी त्या पिकाची वाढीची अवस्था काय आहे, त्याची गरज काय आहे, या सगळी माहिती आपल्याला त्या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीतून मिळते आणि मग पिकाची गरज किती आहे, त्याला पाणी किती लागणार आहे, त्याला अन्न किती लागणार आहे, हे सगळं आपल्याला कळतं. आणि मग या अशा पद्धतीने जर केलं तर निश्चित आपल्याला ते संतुलित खत मात्रा देता येते की जसं मी तुम्हाला म्हणालो तर अशा पद्धतीने हे सगळं आपल्याला करता येणे शक्य आहे. हा बोला. हॅलो. हॅलो सर. हा बोला ना. हा येतोय आवाज. सर मॅप मध्ये आपल्याला बरंच असं येतं की पीएच लेवल वाढलेला आहे किंवा मग नत्राचं प्रमाण म्हणजे नायट्रोजन 167 वगैरे दाखवतात आणि पुढे लिहिलेलं असतं हाय लेवल. मग आता तिथे मला असं वाटतं तिथं जर ते कमी करण्यासाठी काय उपाय आहे असं काही तिथं दिलेलं जात नाही सर. नाही आता जे
हॅलो, तुमचा प्रश्न मला पूर्ण असं होऊ द्या. वाटतं की पहिल्यांदा अगोदर ऐकून घ्यावं सगळं सरांचं, कडलक सरांचं, नंतर प्रश्न विचारले तर बरं पडतील. नक्की नक्की. मग मी सांगू कडलक परत? सर सुरू करा तुमचं. हा सर, आता मी तुम्हाला सांगितलं की 3 मुख्य अन्नद्रव्य आपण जर व्यवस्थितरित्या हे केलं तर पिकाची वाढ चांगली होते. पिकामध्ये साखर निर्मितीचं कार्य चांगलं होतं. निर्माण झालेली साखर पाण्यातून कांड्यामध्ये जाण्याची अभिक्रिया चांगली होते. आता त्याच्याबरोबरच जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत त्याच्यामध्ये लोह आहे, मंगल आहे, जस्त आहे, तांबा आहे, बोरॉन आहे आणि मॉलिब्डेनम आहे. ही तेवढीच महत्वाची आहेत. यासाठी महत्वाचे आहेत हे जस्त आणि मॉलिब्डेनम हे दोन्ही जे सूक्ष्मद्रव्य आहेत हे वनस्पतीमध्ये जी चयापचयाची अभिक्रिया होते त्याच्यात सहभागी राहतात ते. आणि लोह जे आहे ते जे क्लोरोफिल म्हणतो आपण किंवा हरितद्रव्य म्हणतो ते अतिशय महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये तर हा एक त्याचा भाग असतो लोहाचा. म्हणून त्या पानाचा जो हिरवेपणा असतो ह्या लोहामुळे असतो, तर तो तेवढाच महत्वाचा आहे की त्या हिरवेपणामुळे त्या वनस्पतीमध्ये जी कर्बग्रहणाची किंवा साखर निर्मितीची जी अभिक्रिया होते ती चांगली होते. आता दुसरा जो आहे बोरॉन नावाचा जो सूक्ष्मद्रव्य आहे, तर हा काय करतो की तो हा बोरॉन जे साखर तयार होते त्या साखरेबरोबर संयुक्त पावतो आणि शुगर बोरेट तयार होतात. मग ते शुगर बोरेट तयार झाले की आपोआपच ते त्याचा अपव्यय न होता ते पानातून कांड्यामध्ये येतात आणि मग पाण्यातून कांड्यात आलं की आपोआपच त्या कांड्याची लांबी वाढते, त्याच्यात साखर साठवली गेल्यामुळे त्याची जाडी वाढते आणि आपल्याला साखर जेवढी जास्त साठेल तेवढं वजन जास्त मिळतं. म्हणून हे सगळे अन्नद्रव्य आपल्याला संतुलित पद्धतीने देणं अत्यंत गरजेचं आहे. पण हे केव्हा होईल? ज्यावेळेस तुम्ही ऊस लावणीपूर्वी किंवा कुठले पीक लावणीपूर्वी तुमच्या जमिनीचं पृथक्करण कराल. त्याच्यामध्ये तुम्हाला सामू किती आहे, क्षारता किती आहे, सेंद्रिय कर्ब किती आहे आणि इतर अन्न घटक किती आहेत हे महत्वाचे आहेत. आता सगळ्यात त्याच्यात महत्वाचा भाग आहे तो सेंद्रिय कर्बाचा आहे. तर ह्या निसर्ग नियमाप्रमाणे जर चांगलं ऊस उत्पादन द्यायचं असेल तर त्यामध्ये 0.6% सेंद्रिय कर्ब असणं हे अत्यंत गरजेचं आहे. परंतु आज आपल्या महाराष्ट्रामध्ये हे सेंद्रिय कर्बाचं प्रमाण फक्त 0.3 ते 0.4% आहे. त्याच्यापेक्षा जास्त नाही. एवढं असतानाही आज नाही म्हटलं तरी आपला शेतकरी 60 टनापर्यंत प्रति एकर उत्पादन घेतोय 50 ते 60 मध्ये. मग हेच प्रमाण जर आपण 0.3 किंवा 0.4 0.6 केलं तर आपल्याला ही 50 टनाची उत्पादन क्षमता आपल्याला 70-80 पर्यंत सहज नेता येऊ शकते. आपल्या माहिती करता म्हणून सांगतो की तुम्ही तुमच्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब 0.1% वाढवला तर एकरी तुम्हाला 3 ते 3.5 टन जास्तीच उत्पादन मिळतं. फक्त तो वाढवायचा आहे तुम्हाला. ते वाढवणे सोपं आहे. तुम्हाला आता एक सांगेल मी की तुम्ही 1 एकर ऊस जर तुमचा तुटून गेला तर 1 एकरामध्ये तुम्हाला 3 टन पाचट मिळतं. या 3 टन पाचटामध्ये तुम्हाला 80% हा सेंद्रिय कर्ब असतो. मग तुम्ही 1 टन पाचट म्हणजे 1000 किलोमध्ये तुम्हाला 800 किलो सेंद्रिय कर्ब मिळतो. असं 3 टन पाचट घेतलं तुम्हाला 2400 किलो हा सेंद्रिय कर्ब या 3 टन पाचटातनं मिळतो. आणि तो जर तुम्ही जमिनीमध्ये संवर्धित केला, करायचं एवढंच आहे, ऊस तुटून गेल्यानंतर वरंब्यावरचं पाचट सरीत लोटायचं. सरीत लोटल्यानंतर त्याच्यावरती साधारण 40 किलो युरिया टाकायची, 50 किलो सिंगल सुपर फॉस्फेट टाकायचं. त्याच्यानंतर त्याच्यावरती 4 किलो पाचट करून जीवाणू टाकले तर 2 ते 2.5 महिन्यामध्ये तुम्ही सहजपणे जमिनीमध्ये कमीत कमी 2400 किलो सेंद्रिय कर्ब संवर्धित करू शकता की जी आज आपल्याला जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे आणि त्याचबरोबर पिकाचे उत्पादन शाश्वत करण्यासाठी उपयोगाचे आहेत. अशा पद्धतीने जर आपण व्यवस्थापन करू शकलो तर निश्चित आपल्याला जे आपण म्हणतो की उत्पादन वाढत नाही किंवा हे होत नाही तर असं फार ते अवघड गोष्ट नाही. फक्त या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या आणि त्या पद्धतीने आपण करत गेलो आपल्याला जमिनीचं आरोग्य सेंद्रिय कर्बाच्या माध्यमातून सगळ्याच गोष्टी आपल्याला सुस्थितीत आणता येतील. कारण हा सेंद्रिय पदार्थ किंवा सेंद्रिय कर्ब जमिनीचे भौतिक गुणधर्म, रासायनिक गुणधर्म आणि जैविक गुणधर्म याचं संतुलन राखतो. म्हणून हा सेंद्रिय कर्ब तुम्हाला संवर्धित करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि दुसरा भागाचा तुम्ही 0.1% जर सेंद्रिय कर्ब वाढू शकला तर हवेमधला 1.8 मेट्रिक टन सेंद्रिय कर्ब हा जमिनीमध्ये संवर्धित करू शकता. आणि तो जर कमी झाला तर तेवढाच पुन्हा तो हवेमध्ये जातो. म्हणून ते या प्रदूषणाच्या दृष्टीने तेही महत्वाचं आहे. हा सेंद्रिय कर्ब संवर्धित करत असताना जमिनीचं आरोग्य तर सुधारेलच, पण जो प्रदूषणाचा भाग आहे मग तो हवेतला असेल किंवा इतर याच्यातला असेल तो आपण कमी करू शकतो. तर सर्वसाधारणपणे ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण केल्या तर आपल्याला निश्चित आपलं उत्पादन वाढ करता येईल. तर मला वाटतं एवढ्यापर्यंत आपण ठीक आहे. आता तुम्हाला काही प्रश्न असेल तर नक्की विचारा मला.
सर, आपण आतापर्यंत सगळं जनरल माहिती सांगितली, फारच उत्तम आहे. पण जरा एआय बद्दल सांगा ना, एआय मध्ये फर्टिगेशन कसं असावं याबद्दल काही माहिती आपल्याला देता आली तर बरं होईल जरा. आता फर्टिगेशन मध्ये कसं आहे, जर आपण याच्यामध्ये 2-3 उपकरणाच्या माध्यमातून होतो. आता जे बारामतीने काम केले त्यांनी सॅटेलाइटच्या माध्यमातून ते तुम्हाला तुमच्या पिकाची वाढीची अवस्था किती आहे, तुमच्या जमिनीमध्ये अन्नद्रव्य किती आहेत आणि त्या पिकाची गरज किती आहे हे आपल्याला हे डाटाबेस करून जे अल्गोरिथम तयार केलंय त्याप्रमाणे माहिती तुमच्या मोबाईलला त्या कृषक ॲपच्या माध्यमातून तुम्हाला संदेश येतो. तो संदेश आल्यानंतर तुम्हाला त्या पद्धतीने जर तुम्ही ते फर्टिगेशन मधून तेवढीच अन्नद्रव्य दिली तर पिकाची गरज जेवढी आहे तेवढंच दिली जातं आणि तेवढंच घेतं ते. कारण कसं होतं की आता जी पारंपरिक पद्धत आहे ती आपण एक पूर्वी फक्त उत्पादनाच्या बेसिसची दिली होती. आता आपण एक जे कृत्रिम बुद्धिमत्ता देतोय ते पिकाची वाढीची अवस्था काय आहे, जमिनीमध्ये अन्नद्रव्य किती आहेत आणि पिकाला देण्यासाठी रासायनिक खतांना किती द्यावं लागेल याचं गणित करून आपल्याला ते सांगते. म्हणून काय त्यामुळे काय होतं की पिकाची गरज कमी जास्त अन्नद्रव्य या सगळ्यांचा मेळ घालून आपल्याला तेवढीच क्वांटिटी देता येते. आणि म्हणून काय होतं की हे सगळं व्यवस्थितरित्या गेल्यामुळं त्या खताच्या मात्रेमध्ये 25% आपली बचत होते. फक्त करायचं एवढं आहे की हे सगळं अन्नद्रव्य व्यवस्थापने आपल्याला ठिबक सिंचनातून करायचं आहे. तुम्ही जर फोकून देण्याच्या पद्धतीने गेला तर तो फायदा आपल्याला होणार नाही किंवा तसे परिणाम आपल्याला ते मिळणार नाहीत. हे करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये. बरोबर आहे सर. फक्त एकच आता होतं की आपण मगाशी म्हणालात की फॉस्फरस आपण दिला की जमिनीमध्ये तो 15% 20% अवेलेबल होतो किंवा पोटॅश 50% अवेलेबल होतो, नायट्रोजन 30% अवेलेबल होतो वगैरे. या ड्रीपच्या माध्यमातून ज्या वेळेला आपण नत्र, स्फुरद आणि पालाश देऊ त्याची अवेलेबिलिटी वाढते का त्याची अभिक्रिया होत नाही का जमिनीमध्ये? नाही, कसं होतं ही मी तुम्हाला जनरल सांगितलं की आता जी आपली परिस्थिती आहे ती आपली या पद्धतीने आहे. ही कार्यक्षमता वाढायची म्हणून मी तुम्हाला सांगितलं काय की आपल्याला जर कार्यक्षमता वाढायची असेल तर एकात्मिक व्यवस्थापनाप्रमाणे जावं लागेल. ते असं की 30 ते 35% तुम्हाला सेंद्रिय खतही वापरावीच लागतील. कारण जोपर्यंत सेंद्रिय खतं तुम्ही वापरत नाही तोपर्यंत जमिनीची भौतिक रचना आहे ती सुधारत नाही. सर्वसाधारणपणे निसर्ग नियमाप्रमाणे याला आपण चांगली जमीन म्हणतो किंवा सुपीक जमीन म्हणतो. त्या सुपीक जमिनीमध्ये 45% खनिजद्रव्य असतात. खनिजद्रव्य म्हणजे नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक, लोह, मंगल, जस्त, तांब, बोरान, निकेल ही झाली खनिजद्रव्य. याच्याबरोबर 5% सेंद्रिय पदार्थ असतात की ज्याच्यामध्ये सेंद्रिय कर्ब बांधलेला असतो आणि राहिलेल्या 50% 25% पाणी आणि 25% हवा ही अशी असते. असं ती जमीन सुपीक असते. परंतु आज तशी नाहीये. ती कशामुळे नाही की मी तुम्हाला आपल्या सगळ्यांना एक प्रश्न मी विचारला तर आपण ऊसाला पाणी देताना ऊसाला पाणी देतो की जमिनीला पाणी देतो? माझ्या माहितीप्रमाणे कोणीही शेतकरी ऊसाला पाणी देत नाही. तो देतो जमिनीला पाणी आणि पाणी हे प्रवाही सोनं आहे. त्याचा जर चांगला वापर केला किंवा अलंकार केला तर शोभून दिसतो आणि त्याचा हव्यास केला तर जोखीम बनते. तसं आपण ह्या पाण्याचा ऊस शेतीमध्ये हव्यास केला ना ती जोखीम बनली. आज कुठलीही जमीन लाभक क्षेत्रामधली या पाण्याच्या अतिरिक्त वापरामुळे 8.5च्या खालच्या पीएच नाही किंवा 3.5 ते 4 डेसिसायमन प्रति मीटर क्षारतेच्या खाली नाही. नाही सर, आता सर नाही, आता एआय मध्ये आम्ही सगळे सामील आहे त्यामुळे पाणी किती द्यायचं दररोज मेसेज आम्हाला येतो. त्याप्रमाणे शक्यतो पाणी द्यायचा आम्ही प्रयत्न करतोय. माझा प्रश्न असा होता की फॉस्फरस साठी समजा 1261 वापरलं किंवा कुठलंही ड्रीप मधनं जाणारं फॉस्फरस युक्त खत वापरलं तर ते जमिनीत गेल्यानंतर त्याचे मातीशी संयोग होऊन त्याची फिक्सेशन किती होते आणि अवेलेबिलिटी किती होते? उदाहरणार्थ 1261 सर आता याच्यामध्ये ना मी सांगतो की जी सोल्युबल फर्टिलायझर्स आपण देतोय 1261 किंवा 05234 1744 जे काय असतील ते याच्यामध्ये जातानाच त्यातलं अन्नद्रव्य आणि पाणी एकत्र जातं. त्यामुळं जो फिजिकल मॅटर आहे तो घनपदार्थ हा जमिनीच्या संपर्कात येत नाही. जाताना पाणी आणि अन्नद्रव्य एकत्र होऊन जातं. फील्ड कॅपॅसिटी असते वापसा कंडिशनला. मुळांच्या कार्यक्षेत्रात हे अन्नद्रव्य गेल्यानंतर ज्यावेळेस त्या फिजिओलॉजिकल स्टेजला त्या अन्नद्रव्याची गरज हे एआय ज्यावेळेस ओळखतं त्यावेळेस आपण ती खतं शिफारशीत केली जातात. म्हणजे
45 दिवसानं नत्रयुक्त खताची मात्रा जास्त द्यायची. त्यावेळेस आपण युरिया असेल, अमोनियम सल्फेट असेल किंवा मोनो अमोनियम फॉस्फेट असेल, ह्याच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण ते देतो त्यावेळेस साध्या खतातून देताना मातीशी संयोग होणार, पाणी कमी जास्त प्रमाणात जाणार, त्यातले अन्नद्रव्य उपलब्धता व्हायला वेळ लागणार. तर या सिस्टीम्स मध्ये हे पटकन होतं. म्हणजे फिक्सेशन लॉसेस कमी होतात, लिचिंग लॉसेस कमी होतात आणि उपलब्धता वाढायला मदत होते. कळलं सर? बरोबर आहे ना? हा, बरोबर आहे. आता ज्यावेळेस वापसा कंडिशन असते त्यावेळेस हवा आणि पाणी यांचं प्रमाण समोर राहतं. हे ज्यावेळेस समोर राहतं त्यावेळेस जैवविविधता वाढते आणि जैवविविधता ही सगळ्यात महत्वाची आहे की अन्नद्रव्याची उपलब्धता वाढवण्यासाठी. कारण कुठल्या वनस्पतीला अन्नद्रव्य हे सेंद्रिय स्वरूपात घेता येत नाही, ते असेंद्रिय स्वरूपात म्हणजे रासायनिक स्वरूपात यावं लागतं. आणि मग तसं काम कोण करत असेल तर हे जीवाणू करतात. आणि ज्यावेळेस वापसा कंडिशन शेतामध्ये राहते तेव्हाच हे जीवाणूची संख्या वाढते आणि मग त्या माध्यमातून आपली कार्यक्षमता अन्नद्रव्याची वाढत जाते. यात सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी. कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी ही योग्य कधी राहते? ज्यावेळेस तुमच्या मातीचे पीएच, ईसी, ओसी, बाकीचे सगळे घटक योग्य प्रमाणात असतात, त्यावेळेस कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी योग्य प्रमाणात राहते. ती जर योग्य नसेल तर धनभारित आणि ऋणभारित अणू आणि यांची देवाणघेवाण होत नाही. नेमकं आपल्या एआयच्या माध्यमामध्ये पाणी व्यवस्थापनामुळं आणि अन्नद्रव्य व्यवस्थापनामुळं आणि तिथल्या ग्राउंड ट्रुथ जे काय आहे त्याच्यामध्ये हे साधलं जातं की कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी चांगली राहते, म्हणून उपलब्धता चांगली राहते. अगदी बरोबर सर, अगदी बरोबर. थँक्यू. मगाशी तो पीएचचा कोणाचा तरी प्रश्न होता, तो घ्या तेवढा. सर, पीएच किंवा नत्र हे हाय असं दाखवतंय सर आपल्या ह्याच्यामध्ये. तर ते कमी कसं करायचं तिथं तसं काही इंडिकेशन देता आलं तर मग ते योग्य होईल. म्हणजे त्या वेळेला आपल्याला ती गोष्ट लगेच टाकता येईल शेतामध्ये. आता पहिल्यापासून आपण जर बघितलं की आपला हा प्रयत्न सगळ्या सिस्टीम मध्ये आहे की तुमचा वाढलेला पीएच कमी करण्यासाठी अगदी मशागतीच्या पूर्वीपासून आपण म्हणतोय की जमिनीमध्ये पहिली गोष्ट निचरा चांगला पाहिजे, जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण चांगलं पाहिजे. आत्ताच कडलक सरांनी सांगितलं की सेंद्रिय कर्ब वाढला याचा अर्थ नुसता कर्ब वाढत नाही म्हणजे पर्सेंट मध्ये, तर त्याच्यामध्ये सेंद्रिय पदार्थ वाढतात. सेंद्रिय पदार्थ वाढले की सूक्ष्म अन्न जीवजंतू वाढतात. सूक्ष्म जीवजंतू वाढली, ती संख्या वाढली, जसं 10⁻⁷ जे काय असेल ते, त्यावेळी त्याचा अर्थ असा होतो की ते ज्यावेळेस त्यांची कार्यप्रणाली चालू असते किंवा ते मरून जातात त्यावेळेस त्यांच्या शरीरातून निर्माण होणारी सेंद्रिय आम्ल ही नॅचरली नैसर्गिकरित्या स्त्रवतात. जसं आपण आज आत्ता फुलविक ऍसिड देतो, ह्युमिक ऍसिड देतो किंवा इतर ऑर्गॅनिक ऍसिड देतो, त्यापेक्षा जर नॅचरली ही तयार होत गेली तर तुमचा पीएच हा डाऊन होतो. ऍसिड आपल्याला माहिती आहे आणि आम्ल माहिती आहे. पीएच वाढला म्हणजे तो आम्ल ह्याच्याकडे गेला, तो वरच्या भागाकडे विम्लतेकडे गेला, आणि ऍसिड म्हणजे खाली आला. आपला प्रयत्न असा असतो की तो न्यूट्रल कसा राहील, न्यूट्रल अवस्थेमध्ये सगळ्या अन्नद्रव्य पिकाला शोषून घेता येतात. तर ज्या वेळेस तुमचं पीएच वाढेल त्यावेळेस आपलं रिकमेंडेशन असं असेल की तुम्ही ऍसिडिक फर्टिलायझर द्या. ती पण देताना त्याचा जमिनीच्या कणांच्यावर विपरीत परिणाम होणार हे पण आपण बघणार आहे. म्हणजे जर तुम्हाला फॉस्फरिक ऍसिडचं रिकमेंडेशन आपण भरपूर केलं तर ते पण योग्य नाही, त्याची किंमत जास्त होते. त्यावेळेस आपली शिफारस अशी असते की इंटिग्रेशन मध्ये जर सरांनी सांगितलं की काही सेंद्रिय स्वरूपात हा मायक्रोन्यूट्रिएंट किंवा मेजर न्यूट्रिएंट गेले पाहिजेत. काही अन्नद्रव्य ही आपली जैविक खत जी आपण वापरणार आहे त्याच्यातून उपलब्ध होण्यासाठी मदत झाली पाहिजे, आणि काही अन्नद्रव्य ही खनिजाच्या स्वरूपात म्हणजे रासायनिक खताच्या स्वरूपात आपण देण्याचा प्रयत्न करू, म्हणजे इंटिग्रेशन आहे. त्यामुळं ज्यांचं पीएच वाढलेलं असेल तिथं आपल्या लक्षात येईल की हा पीएचचा इफेक्ट कमी करणं आणि पीएच कमी करणं, तर त्या शिफारसी येतील. आणि तसंच अल्गोरिदम हे ट्रेन झाले आणि तशा शिफारसी येत जातील. सर, मला असं रिकमेंड करण्यात आलं की सप्तधान्य जे हे आहेत ना डाळी, ह्याचा भरट करून गोमूत्र, शेण आणि गुळ टाकून तयार करायचं हे जीवाश्म काय म्हणतात, जीवामृत सारखं.
तर तसं सोडल्यानंतर माती भुसभुशीत झालेली आहे माझी, तर हे चालतंय का सर आपल्याला दिलं तर उसाला? कसं आहे, तुम्ही जैविक खतं किंवा सेंद्रिय खतं आणि ह्या जीवामृत वगैरे सगळं देणं गरजेचं आहे. ते काय वाईट नाही. आपल्याला काही करून ज्याला परवडेल त्या पद्धतीनं आपण आतलं जे सूक्ष्म जीवजंतूंची हे जे आहे पॉप्युलेशन ते वाढवण्याचा आपण प्रयत्न करतो. काही जण अमृत पाणी देतील, अमृत देतील, गांडूळ पाणी देऊ शकतात किंवा आता ते डिकॉम्पोजिंग कल्चर ते देतील. या माध्यमातून हे दिलं गेलं पाहिजे. मीडिया फक्त वेगवेगळा असेल. हो सर, चालेल सर, धन्यवाद सर. पोटॅशला हॅलो बोला बोला. त्यांना आता त्यांनी पाठवलं पाहिजे ना पुढे सगळं. तुषार काय म्हणताय? आणि सर पोटॅशसाठी एमओपी चांगलं का एसओपी चांगलं? आता कसं आहे, हे डिपेंड करतं तुमच्या जमिनीमध्ये क्लोराईडचं प्रमाण किती आहे. एसओपी वापरायचं म्हणलं तर सल्फेट ऑफ पोटॅश मध्ये तुम्हाला पोटॅश पण मिळतो आणि सल्फर पण मिळतो. म्युरेट ऑफ पोटॅश मध्ये तुम्हाला पोटॅश मिळतो, तो क्लोराईड फॉर्म मध्ये आहे आणि तो स्वस्त आहे. शेवटी सल्फेट ऑफ पोटॅश कधीही चांगलं, परंतु जर जमीन चांगली आहे, क्लोराईडचं प्रमाण तुमचं पाण्यामध्ये कमी आहे, तर तुम्ही म्युरेट ऑफ पोटॅश वापरू शकता. बरं, ठीक आहे, थँक्यू सर. राहुल बोला. सर, जसं तुम्ही बोलला की फिक्सेशन होतं फर्टिलायझरचं, तर ते टाळायसाठी आपण आता ड्रिपनी जर करतोय त्यामुळे पाण्यातून जे जातंय फर्टिलायझर त्यांनी कमी होते. पण अजून काय दुसरे उपाय आहेत ज्याच्यामध्ये आपण फिक्सेशन कमी करू शकतो? आणि माझा दुसरा एक प्रश्न आहे की जे आपण जैविक खतं देतोय EM1 किंवा EM2, त्याचा काउंट आपल्याला कळू शकेल का AI? आपल्या काही डिपार्टमेंट आहेत मायक्रोबायोलॉजीचं, तिथं आम्ही फंगस किंवा हे बॅक्टेरिया ह्याचं पॉप्युलेशन 1 ग्रॅम सॉइल मध्ये किती आहे हे आम्ही पूर्वी टेस्ट करत होतो, म्हणजे आता करतो. फक्त त्याच्या ह्याच्यासाठी अनालिसिससाठी एकदा तो मीडिया लावल्यानंतर 8 ते 15 दिवस लागतात डेव्हलपमेंट व्हायला. तर तसं करता येतं, फक्त त्याला वेळ लागतो. आणि दुसरी गोष्ट तुम्ही जे म्हणताय ना की फिक्सेशन कमी होण्यासाठी तोच प्रयत्न आहे बेसिक, जे सरांनी सांगितलं की ज्या ज्या वेळेस तुमचा पीएच उदासीनतेकडे असेल, तुमच्या जमिनीतली क्षारता कमी असेल, त्या कंडिशनला फिक्सेशन होणार नाही. फिक्सेशन कधी होतं की ज्यावेळेस ही कंडिशन मातीची फेवरेबल नसते, संतुलित नसते, त्यावेळेस फिक्सेशन जास्त होतं. आता फ्री कॅल्शियम मुक्त चुन्याचं प्रमाण ज्यावेळेस जमिनीमध्ये जास्त असतं नॅचरली, त्यावेळेस लोह उपलब्ध होत नाही, फॉस्फरसचं लगेच फिक्सेशन होतं. आता तो नॅचरली फ्री कॅल्शियम आपल्याला कमी करता येत नाही, पण त्याचा जो परिणाम आहे तो कमी करण्यासाठी काय करावं लागेल? म्हणून आपल्याला सेंद्रिय खतांचं प्रमाण वाढवावं लागेल. मग म्हणून आपल्याला EM असेल, डिकम्पोजिंग कल्चर असेल, बायो फर्टिलायझर्स असेल, या सगळ्या गोष्टी देऊन त्याचा परिणाम कमी करता येईल. तो मुक्त चुना काय जमिनीतनं काढून टाकता येत नाही. जसं पीएच कमी करता येतो, क्षारता कमी करता येते, त्याच्यानंतर क्लोराईडचं प्रमाण कमी करता येईल, तसं नॅचरली तयार झालेली जमीन आहे त्याचा खनिज जो मुख्य भाग आहे तो आपल्याला फ्री कॅल्शियम हा कमी नाही करता येत. आणि त्यामुळे फिक्सेशन कमी करायचं असेल तर आत्ताच्या शिफारसी जे आता आम्ही कडलक सर आहेत किंवा इतर सायंटिस्ट सगळ्यांनी बसून ज्यावेळेस हे अल्गोरिदम तयार केलं ना, ह्याचा पूर्ण विचार केलेला आहे की फिक्सेशन लॉसेस किंवा हे कमी करण्यासाठी काय करता येईल आपल्याला, आणि तशाच शिफारशी आता येत जात आहेत आणि तशा पद्धतीचं मॉडेल ट्रेन होत आहे. पुढे विचारा. चला, तुषार आवाज देतोय सर्वांना? संग्राम तावरे सर विचारा, बोला. सर, प्रश्न असा होता की आपण जे फसलचं ऍप आहे तर त्याच्यामध्ये जे पाण्याचे 2 सेन्सर येतात, सीबी, प्रायमरी सीबी आणि सेकंडरी सीबी, आणि हॅलो, हा बोला बोला, आवाज येतोय. तर त्याच्यावरून म्हणजे आपल्याला मेसेज येतातच की बाबा पाणी किती द्यायचं वगैरे,
फक्त आता त्याच्यात अडचण काय येते की त्याची पावसाळ्यामध्ये ओलसरपणा कंटिन्यू जमिनीत असल्यामुळे 2-2, 3-3 महिने पाणी देऊ नका असे मेसेज राहतात. तर त्यावेळेस खतं द्यायची असता मग वापसा कंडिशन कशी समजायची, तो एक भाग आहे. आणि जर सीबी आहे तो वापसा कंडिशनला किती असतो, असं काही रेकमेंडेशन आहे का? सौरभ सर. यामध्ये ना हॅलो, आवाज येतोय माझा? हा येतोय सर, बोला. येस येस येस. नाही, हा एक चांगला आणि खूप महत्वाचा प्रश्न आहे. यामध्ये आपल्याला खतं तर द्यायची असतात आणि सेन्सर सांगतो की आपल्याला पाणी देऊ नका. तुम्ही जे म्हणलं की 2 महिने किंवा 3 महिने सेन्सर दाखवतोय की तुम्हाला पाणीच देऊ नका, तर शक्यतो काय होतं की आपल्या मातीच्या प्रकारानुसार आहे. तुमची माती जर समजा तेवढी पाणी धरून ठेवणारी असेल तर तो सेन्सर तसा दाखवत असेल. 2 सेन्सर म्हणजे खालचा सेन्सर दाखवत असेल पण वरचा सेन्सर ड्राय होत असेल. तुम्ही व्यवस्थित पहा. फक्त एकच आहे की जर आपल्याला जो वापसा स्थितीचा जर सेंटीबार मध्ये जर विचार केला तर आपल्या हे निदर्शनास आलं की साधारणतः 10 सेंटीबारच्या खाली किंवा जाऊन देऊ नका. 10 सेंटीबार ते 15 सेंटीबार मध्ये आपला सेन्सर हा नेहमी राहिला पाहिजे, जेणेकरून जमिनीमध्ये वापसा स्थिती राहते चांगली. दुसरं असं की यामध्ये जर तुम्हाला खते द्यायचे आहेत आणि पाण्याचं आता गणित दाखवतंय की कंटिन्यू पाणी आहे. आता बघा की पाऊस ज्यावेळेस पडेल अतिरिक्त म्हणजे साधारणतः 25-30 मिलीमीटरच्या वरती पाऊस होईल त्यावेळेस ही परिस्थिती उद्भवेल की पाऊस पण आहे आणि मग खतं कशी द्यायची. तर सध्याच्या परिस्थितीला जर तुम्ही वाऱ्याचा वेग, इव्हॅपोरेशन ह्या सगळ्या जर गोष्टी बघितल्या तर तुम्ही साधारणतः प्रति दिवसाआड जर समजा जर 45 मिनिटं मोटर चालवली, समजा आत्ताच्या परिस्थितीला आता दिसतंय रेकॉर्डला आपल्याला 30 ते 45 मिनिटं तुम्हाला मुभा आहे पाणी चालवायला आणि त्यामध्ये तुमचं सेंटीबार 2 ते 3 सेंटीबार पाणी खाली येते, अतिरिक्त पूर्ण 1 सेंटीबार वर जात नाहीये. त्यामुळे तुम्ही तिथं साधारणतः 40 ते 45 मिनिट मोटर चालवून करू शकता. ते विचार केला तर पहिले 10 मिनिट मोटर चालू ठेवा, त्यानंतर खत सोडा आणि परत एक साधारणतः 10 मिनिट म्हणजे असे तुमचा प्रोग्राम जो आहे खत सोडायचा तो साधारणतः 30 ते 40 मिनिटांमध्ये पूर्ण होऊ शकतो. अशी अडचण येणार नाही. पण अतिरिक्त जर पाऊस झाला ती 25 मिलीमीटरच्या पुढे जर आपल्याला रेकॉर्ड होत आहे त्यावेळेस मग आपल्याला मर्यादा आहेत आणि तिथून पुढे जर ऑप्शन द्यायचं असेल तर मग आपण फॉलियर मध्ये देऊ शकतो, म्हणजे वरून फवारणी करू शकतो ज्यावेळेस खाली अतिरिक्त पाणी जास्त दिसत असेल त्यावेळेस. पण आता या परिस्थितीमध्ये तुम्ही आता आपल्या भागात परिसरात जर विचार केला तर न्यूट्रिशन ड्रिप मधून देऊ शकता. 3ऱ्या दिवशी 4थ्या दिवशी ड्रिप मधून खते सोडू शकता. बर, म्हणजे सर वापसा कंडिशनला साधारण किती सेंटीबार असं? 10 सेंटीबारच्या खाली येऊन देऊ नका. ओके, ठीक आहे. ओके. अजून काय प्रश्न आहेत का? आता आपल्याला चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन झालेलं आहे खत व्यवस्थापनामध्ये पण. आता जसे की आपल्याकडे आता जे पार्टिसिपेंट्स आहेत तर त्यामध्ये 2 प्रकारचे आहेत. म्हणजे काही जणांनी नवीन लागवडी केलेल्या आहेत, त्यांना डोस महत्व त्याची माहिती अपेक्षित आहे आणि त्याची माहिती मिळालेली आहे आपल्याला. आणि काही जणांचं म्हणजे की जे आता 8 ते 9 महिन्याचे ऊसाचे प्लॉट उभे आहेत तर त्यांचे अनुभव आणि त्यांची जी काय म्हणजे आता सध्याची गरज होती तर त्यांनी ती आता मांडलेली आहे. सगळ्यात महत्वाचं जे आता सरांनी सांगितलेलं आहे की आपल्याला खत व्यवस्थापनामध्ये कशा पद्धतीने जायचं आहे, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये काय महत्व आहे अन्नद्रव्य व्यवस्थापनाचे, त्या अनुषंगाने आपण कृषक ऍपच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यांचा जो काही मातीचा रिपोर्ट येईल आणि जो काही सॅटेलाइट बेस ऍडवायझरी येते, सॅटेलाइट बेस जे काही आपल्याला दिसतात तुमच्या प्लॉटचे जे काही निष्कर्ष, त्याच्या अनुषंगाने जो फिक्स फर्टिलायझरची मात्रा आहे, म्हणजे जसं की आपण म्हणतो मगाशी कडलक सरांनी पण सांगितलं की जी आपल्याला सॉइल टेस्ट नुसार जी काही आपण मात्रा सांगतोय तर ती एक आपल्याकडे डेटा आहे आणि त्याच्या अनुषंगाने तुमच्या सॅटेलाइटच्या अनुषंगाने काय माहिती दिसते आपल्याला, म्हणजे तुमच्या प्लॉटमध्ये नत्राचं प्रमाण किती आहे, पानांच्या जाडीनुसार आपण काही निर्देशांकांच्या माध्यमातून नत्र असेल, स्फुरदला आपण जातोय आता आणि पालाश, तर ह्याची व्हॅल्यू आपण काढतोय आणि ही व्हॅल्यू ज्यावेळेस आपण काढतो त्यावेळेस त्या व्हॅल्यूचा आणि तुमच्या सध्याच्या ऊसाच्या वाढीचा गुणांक हा जर गृहीत धरला तर आपल्या लक्षात येतं की त्यामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश, तर त्या अनुषंगाने आपण शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करतोय. म्हणजे तुम्ही नत्र युरियामध्ये किती टाकायचं आहे, अमोनियम सल्फेट टाकायचं असेल तर किती टाकावं लागेल, स्फुरद मध्ये जर आपण विचार केला तर स्फुरद मध्ये फॉस्फरिक ऍसिड असेल किंवा इतर स्फुरदचे जे काही स्त्रोत आहेत किंवा जे घटक आहेत, खतं आहेत तर ती कोणती टाकायचे,
आणि पालाशमध्ये कोणते टाकायचे. आपण हाच प्रयत्न करतोय की कमीत कमी फिक्सेशन म्हणजे कमीत कमी ते फिक्स झालं पाहिजे आणि जास्तीत जास्त उपलब्ध झालं पाहिजे. यासाठी आपण त्या पीएच वरती असेल, त्या शार्तावरती असेल, तर मातीच्या शार्तावरती असेल, तर हा प्रयत्न करतोय आपण की. आणि काही शेतकऱ्यांना आपण जे काही एक स्पेसिफिक काही ठिकाणी खूपच वस म्हणजे जसे म्हणतो की आपण जास्तच चुन्याचा प्रॉब्लेम आहे, अशा ठिकाणी जास्त खत साचून राहू शकतात, ते पिकाला उपलब्ध होणार नाहीत. त्या ठिकाणी काही ऍसिडचा वापर आपण करायला लावलेला आहे. असे काही आपण उपलब्ध त्या मातीच्या अहवालानुसार किंवा उपलब्ध माहितीनुसार आपण मार्गदर्शन करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. आणि बेसिक जे आता गोष्टी सांगितल्यात ते खूप महत्वपूर्ण सांगितल्या जातात या ठिकाणी, की एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे थोडक्यात आपल्याला जे खतांचं टाक्या बनवायच्या आहेत किंवा खतं एकत्रित करायची आहेत, तर ती पण महत्वाची आहेत. मग ती कशी करायची, समजा नायट्रोजनची खतं आपण कशी द्यायची, फॉस्फरसची खतं कशी द्यायची, पोटॅशची खतं कशी द्यायची आणि मायक्रोन्यूट्रिएंटची मात्रा शक्यतो ऊस पिकासाठी आपल्याला सुरुवातीलाच कशी देता येईल, हा प्रयत्न आपण यामध्ये करत आहोत. तर तेही आपण प्रत्येकाने समजून घेणं गरजेचं आहे. यामध्ये की जसं सरांनी सांगितलं आता की मायक्रोन्यूट्रिएंट सुरुवातीला चेक केल्यानंतर आपल्याला समजेल की बाबा फेरस असेल किंवा मॅग्नेशियम असेल किंवा झिंक सल्फेट असेल, तर आपल्याला सुरुवातीलाच देणं बंधनकारक आहे. जे आता ज्या लागवडी सुरू आहेत त्यांनी खूप काळजीपूर्वक घेणं गरजेचं आहे. आणि बाकीचे जे न्यूट्रिशन आहे म्हणजे एनपीके आहे, कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आहे, तर हे आपल्याला वेळोवेळी कशा पद्धतीने देता येईल आणि तेही फिक्स न होता. मग त्यासाठी आपल्याला काही टँकच्या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शन करायचं आहे की टँक बनवून ते आपल्याला एकत्रित करून ड्रिप इरिगेशनच्या माध्यमातून कसं सोडू शकतो. म्हणून तर आपण ड्रिप इरिगेशन कंपल्सरी करतोय की ड्रिपद्वारे जर आपण खतं सोडली, त्या पद्धतीने जर त्याचं एक प्रकारे स्टॉक सोल्युशन तयार केलं आणि ती खतं प्रत्येक वेळेस साधारणतः त्या स्टॉक सोल्युशन मधून घेऊन जर सोडली, तर ती आपल्याला फिक्स कमी होतील आणि जास्तीत जास्त पिकाला उपलब्ध होतील. ऑर्गॅनिक मॅटर ते आपण अशा पद्धतीने जिथं काही कंडिशनमध्ये आपण शेतकरी बांधवांना ऑक्साईड फॉर्म मधली पण खतं रिकमेंड केलेत, जिथं ऑक्सिजनचं म्हणजे एलिमेंट हा त्या खतांसोबत असेल, अशा पद्धतीचं खतांचं वर्गीकरण पण आपण देत आहोत. म्हणजे जेणेकरून त्यामध्ये नत्रस्फुरत पालासाठीची उपलब्धता आहे तर ती वाढायला मदत होईल. तर अशा गोष्टी आहेत. आपण येणाऱ्या काळात ही वेळोवेळी आता त्या सॉइलच्या टेस्टच्या रिपोर्टनुसार आणि त्या सॅटेलाइटच्या डेटानुसार जी काय आपल्याला निर्देशांक व्हॅल्यू समजतात आणि जे आपला डेटा आपल्याकडे येतोय तुमच्या शेताचा, त्यानुसार आपल्याला आपण दर 15 दिवसाला शेड्यूल मध्ये बदल करत आहोत. तुमच्या लक्षात आलं असेल, प्रत्येक 15 दिवसाला वेगवेगळे शेड्यूल तुम्हाला पाहायला मिळते. याचा अर्थ असा की तो त्या सॅटेलाइटच्या निर्देशांकानुसार जे काही परिस्थिती तिथली दिसते तुमच्या प्लॉटची, त्यानुसार आपण तुम्हाला मार्गदर्शन करत आहोत. सर एक प्रश्न होता माझा आणखीन एक. हा बोला. एक आता माझा ऊस 8 महिन्याचा झालेला आहे, जवळजवळ 10 कांड्यापर्यंत गेलेला आहे. पण आता ती खालची पाचट साळणं कंपल्सरी आहे का सर? नाही, आता 86-032 असेल. आता कसं असतं सर, 65 साळली तुमचं 2 ओळीतलं अंतर किती आहे त्याच्यावरती सगळ्यात महत्वाची गोष्ट. हवा खेळती, पहिली गोष्ट तर हवा खेळती राहते. 5.5 फूट आहे ना? अंतर 5.5 फूट. हा 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 65 साळलेली उत्तमच, चांगलीच गोष्ट आहे. जेवढी करून हवा खेळती राहील, जाडीला मदत मिळेल. ठीक आहे. त्यानंतर काही कोंबारे जे आहेत आता नंतरचे, तर ते नंतर वॉटर शूट ज्याला आपण म्हणतो, तर ते निघण्याला मदत होईल. सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहोचायला मदत होईल. अशा बऱ्याच गोष्टी आहेत 65 साळ्या. जर ऊस पडला नसेल आता तर तुम्ही लवकरात लवकर ते करू शकता. तर ती एक ऍक्टिव्हिटी तुम्ही केली तर चांगली गोष्ट आहे. त्याचा फायदाच आहे, तोटा नाहीये. बरं सर, चालेल सर. थँक्यू सर. येस. हॅलो. ठीक आहे. हॅलो. हा बोला. सर तुम्ही सांगता पहिले एका महिन्याच्या अगोदर जे व्यवस्थापन करायला पाहिजे, पण आमचं आता AI बसवलं नाही. हॅलो बंडू भाऊ. हा सर बोला. हा एक मिनिट. तुषार सर वानखडे बोलतोय. हॅलो. हा बोला बोला. हा सर बोला सर बोला. हा सर्व शेतकऱ्यांची माहिती देऊन आपले 2 ते 3 दिवस झालेले आहेत. लागवडी दुर्गा खांडसरी शुगर मिल बेंद्राला म्हणजे पंचमल बडवानी जिल्हा आणि केदारेश्वर साखर कारखाना कोकणमुंडा तालुका तापी जिल्हा गुजरात, 2 कारखान्याच्या अंतर्गत 38 शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन आपण आपल्याकडे केलेलं आहे. हॅलो. हो. हा नाही आता सर या तुम्ही तुमच्या शेतकऱ्यांना सांगा. ऐका ना सर, ऐका. आपण आपला प्रोग्राम काय ते नक्की व्यवस्थित समजून सांगा. आपण आता जी पॉलिसी जाहीर केलेली आहे म्हणजे VSIच्या अनुषंगाने, त्याच्या अगोदरचे तुमचे सगळ्यांचे रजिस्ट्रेशन आहेत, ज्यामध्ये आपण इंडिव्हिज्युअल केव्हीकेला हे केलेले. आता आपण इंडिव्हिज्युअल कुणाचं घेत नाही. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, कृषी विज्ञान केंद्र बारामती, विस्मा असेल, साखर संघ असेल, त्या माध्यमातून आपण एकत्र येऊन प्रोग्राम राबवत आहोत.
तुमच्या बरोबर. लागवडी ह्या पूर्वीच्या आहेत, म्हणजे सॉरी हो. 1 महिन्यापूर्वी तुम्ही आता लागवडी काही शेतकऱ्यांच्या झालेल्या आहेत, त्याच्या अगोदर तुम्ही पैसे आपल्या केविकेला भरले, ते तुमचे शेतकरी आहेत. हो हो हो, बरोबर. बरोबर आहे सर. आता हो. आपण काय करू, त्यांचे जे तुम्ही सॉइल टेस्ट पाठवले होते त्या सॉइल टेस्टच्या बेसवरती आणि तिथल्या सॅटेलाइटच्या बेसवरती किंवा तिथल्या जे काही आपण गोष्टी आहेत की जे आपल्याकडे डेटा मिळालेला आहे त्या प्लॉटचे म्हणजे हिस्टॉरिकल डेटा पण आपण काढलेला आहे त्या प्लॉटचा, त्याच्या बेसवरती येणाऱ्या 8 दिवसात तुमच्या सगळ्या शेतकरी बांधवांना शेड्यूल त्या शेड्यूल मिळेल. तत्पूर्वी तुम्ही काय करून घ्या की कृषक ऍप प्रत्येक शेतकऱ्यांच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्या. तेजस्विनी मॅडम तुम्हाला मदत करतील. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांना कृषक ऍप डाउनलोड करून द्या आणि तुमची एक सेपरेट आपण एक मिटिंग लावू तुमच्या शेतकऱ्यांची, म्हणजे तुमच्या शेतकऱ्यांना सगळ्या गोष्टी माहित होतील. पण तुमच्या शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन जरा वेगळं आहे, त्यामुळे तुम्हाला आपल्याला व्यवस्थित मार्गदर्शन करावं लागेल त्यामध्ये. एक्झॅक्ट सर. बेसिक आपला प्रोग्राम काय समजून सांगावं. ओके ओके सर, थँक्यू. ठीक आहे करूया आपण. ओके सर, थँक्यू. तुषार सर धुमाळ बोलतोय. चालेल. अजून काही तर हा बोला. म्हटलं आपला आवाज येतोय का माझा? हा येतोय, बोला. प्लॉटला आहे ना तुम्ही 13-40-13 सोडायला सांगितलंय आणि आपल्या प्लॉटला 2 महिने पावसामुळं आणि ऊन कमी असल्यामुळे थोडासा तांबेरा जाणवतोय. हॅलो. बर. तर तांबेरा तसे अलर्ट्स आलेत का तुम्हाला व्हॉट्सअपला? हा पो सरांचे मेसेज आलेले आहेत तसे. तर तांबेरासाठी मला स्प्रिंकलर मधून काय द्यावे लागेल आणि त्याचं प्रमाण किती द्यावं लागेल? कारण त्या स्प्रिंकलर मधून समजा मी 10 मिनिटात पंप संपतो तर साधारण 15-16 हजार लिटर पाण्यातून तो स्प्रे होतो स्प्रिंकलरद्वारे. तर त्याचं प्रमाण काय घ्यावं लागेल आणि औषध कोणतं? तुम्ही स्प्रिंकलर मधून इरिगेशन ऐका ना, स्प्रिंकलर मधून इरिगेशन साठी तुम्ही स्प्रिंकलर वापरताय, पण माझे असं तुम्हाला हे आहे की एकतर पहिली गोष्ट त्या स्प्रिंकलरचं जी काही डिस्चार्ज आहे तो आम्हाला सांगा. त्याचं पार्टिकल साईज महत्वाची. तुम्ही स्प्रिंकलर मधून फवारणीचं जे काही कीटकनाशक आणि बुरशीनाशक जे फवारणी करायची तुमचं हे आहे किंवा तुम्ही करताय तर ते टाळा. कारण काय होणार आहे की कारण पार्टिकल साईज वॉटरचं तुम्ही वॉटरसाठी वापरताय ते स्प्रिंकलर तुमच्या फवारणीसाठी चालणार नाहीत. त्याला अतिशय मायन्यूट स्प्रिंकलर लागतात, त्याचे पार्टिकल साईज छोटी लागते, वॉटर ड्रॉपलेट साईज, तर ते स्प्रिंकलर फवारणीसाठी चालतील. तुम्हाला ड्रोन वापरावं लागेल. ड्रोन साठी मी तुम्हाला रिकमेंडेशन चेक करतो तुमच्या मोबाईलला काय आलेले आहेत किंवा काय मार्गदर्शन झालेले त्यानुसार. ओके. काय म्हणाला? काय आहे आता? तुम्हाला मी ड्रोनची फवारणी मी तुम्हाला कळवतो काय आहे ती. ते तुम्हाला मेसेज केलेला आहे, ती पण चेक करतो. सिव्हिरिटी किती आहे ते पण चेक करतो आणि त्यानुसार तुम्हाला सांगतो की कोणती फवारणी तिथे इफेक्टिव्ह राहील. ओके सर. हॅलो, नमस्कार. हा बोल. हॅलो, नमस्कार, बोला. सर मला बोला. लागवड करायची पण कुठलंच नियोजन आहे ना, बेसल डोस आहे ना, काहीच आहे ना. म्हणजे तुमचं कधी चालू होतंय? लागवडीनंतर चालू होतंय का लागवडीच्या अगोदरच तुम्ही काय मार्गदर्शन करता? नाही, लागवडीच्या अगोदर मार्गदर्शन आहे सर्व. तुम्ही सुरुवाती म्हणजे पहिलेच पैसे भरलेत का तुमचे? पहिले 25,000 रुपये भरून तुमचं रजिस्ट्रेशन आहे का? हा, 25 प्लस 10 भरलेत पुन्हा. 10 भरलेत ना तुम्ही? बरं, ठीक आहे. तुमचं मला वाटतं झालेलं आहे तुमचं नियोजन. तुम्हाला फोन आला होता ना? नाही मला काही फोन. बरं, मी चेक करतो रेकॉर्डला. काय नाही. नक्कीच तुमचा रेकॉर्डला चेक करतो आणि तुम्हाला कळवतो. ही मीटिंग संपली की तुम्हाला फोन करतो. घनसावंगून बोलतोय मी. भोईटे सरांना सुद्धा हो, लक्षात आलं माझ्या गणेश साहेब, आलं लक्षात माझ्या. मी चेक करतो. ठीक आहे. हॅलो. मेसेज केलता. हॅलो. गणेश साहेब, तुम्हाला फोन आला होता की तुमच्या प्रतिनिधींकडून? कधी? नाही साहेब, 2 दिवसापूर्वी. हा, नाही, काय नाही मला आलेलं, काहीच नाही आलेलं. हॅलो. ठीक आहे, थांबा, माझ्या रेकॉर्डला दिसतंय इथे. मी तुम्हाला फोन करतो. मीटिंग झाली की लगेच सॉल्व्ह करतो तुमचा प्रॉब्लेम. हॅलो सर, 17 जुलैला फोन केला होता तुम्ही. 17 जुलैला फोन झालाय सर आपला.
हॅलो. ठीक आहे गणेश साहेब, तुम्हाला ही मीटिंग झाली की कॉल करतो, काही टेन्शन घेऊ नका, सगळे प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होतील लगेच. मीटिंग झाली की तुम्हाला कॉल येईल. ठीक आहे ठीक आहे. हॅलो. हा कोरुळे साहेब बोला. हा बोला. हा नाही आपल्या मागच्या आता 12 महिने झालेत माझ्या ऊसाला. आता मला मी नवीन एक लागण केली 1 एकर. तर ते नवीन आता आमच्या कारखान्याकडे काय त्या संदर्भात काय नाहीये AI संदर्भात. मग मला नवीन मॅपिंग करायचं झालं तर काय करावं लागेल? हॅलो. कारखान्याच्या प्रतिनिधींना तुम्ही कळवलं नाही का? त्यांना कळवलं पण आपल्या कारखाना काही इंटरेस्ट घेत नाही इकडचा. बर 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 ठीक आहे ठीक आहे, बोलू आपण काय करता येईल कसं करता येईल, कारण तुमचं ऑलरेडी जुनं वेदर स्टेशन आहे आपलंच आपण दिलेलं. तर तुम्हाला मी फोन करतो कशा पद्धतीने आपल्याला ते घेता येईल ते. ठीक आहे. चालेल. ओके थँक्यू. ठीक आहे. आजच्या या मीटिंगसाठी आज आपण सगळ्यात महत्वाचं आदरणीय कडलक सर असतील, त्यांची VSI ची टीम असेल तर ते उपस्थित होते आपल्या या मीटिंगसाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी. आणि सगळ्यात महत्वाचं आपण सर्वजण वेळात वेळ काढून या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी हा वेळ तुम्ही दिला त्याबद्दल सर्वांचं खूप खूप धन्यवाद. शेखर देसाई काय बोलायचंय का? हॅलो सर, मला एक विचारायचं होतं की आता आपल्याकडे ऑलरेडी सिस्टम आहे आधीपासून फसलचं वगैरे, तर आता दत्त फॅक्टरी वगैरे आपल्याला रीच करतात, जवाहर फॅक्टरी रीच करतात दुसऱ्या प्लॉटसाठी जे आपण ऑगस्टमध्ये लावण करणार, तर त्या प्लॉटसाठी जे फसलच असेल का दुसरं सिस्टम असणार आहे जे फॅक्टरी बरोबर टायअप करून देतात? आपले जे एक्झिस्टिंग हे 200 पायलट शेतकरी आहेत त्यांना आपण कशा पद्धतीने त्यांच्या सोबत ते वेदर स्टेशन आहेत, हे KVK चे वेदर स्टेशन आहेत बरोबर. आम्ही तुम्हाला हे दिले होते 1 वर्षासाठी, तर ते आपण वापरून ते आता या प्रोजेक्टमध्ये कसे वापरून जास्तीत जास्त काही करता येतील का, तिथे शेतकरी कसे जोडता येतील हा प्रयत्न आमचा चालू आहे. त्याची जी माहिती आहे अपडेटेड तर ती 1 ते 2 दिवसात तुम्हाला आम्ही कळवतो. ओके ओके ओके. हॅलो थँक्यू. हॅलो. हो हो. हा हॅलो पाटील साहेब बोला. हॅलो. हा हॅलो. शेलार साहेब थांबा, शेलार साहेब थांबा 2 मिनिटं. पाटील साहेब बोला. हॅलो हॅलो बोला सर. मला आणि डिव्हाइस बसवायचा आहे दुसऱ्या प्लॉटला, त्या संबंधित परवा फोन केला होता तुम्हाला मी. आता ते आम्हाला कुठून रेकमेंड करायला पाहिजे, ते दत्त फॅक्टरीहून करायला पाहिजे काय कुठं कसं काय? हॅलो. तुमच्या जवळची फॅक्टरी, तुम्ही ऊस कोणत्या कारखान्याला देता त्यांना हे करावं लागेल ना. आम्ही दत्त कारखाना देतो शिरोळ. दत्त फॅक्टरीशी दत्त फॅक्टरीशी संपर्क करा आणि त्यांना सांगा की आमचं नाव नोंदवून घ्या. चालू आहे तुमचं काय बंद आहे मग सध्या? त्यांना विचारलं, त्यांना काही माहिती नाही आहे आता आमच्याची म्हणून. शेलार साहेब बोला. हॅलो शेलार साहेब. हॅलो हॅलो. हा बोला. ते काय झालं आपल्याला साधारण टेस्टिंग किती दिवसाने बसेल? बोला, आवाज येतोय, बोला बोला. काय झालंय ह्याच्या अगोदर 25,000 भरलेले आहेत. हा रजिस्ट्रेशन केलेलं आहे. वेदर साठी 10,000 भरलेले आहेत. तिथून आपले सगळे जवळच प्लॉट आहेत. हॅलो हॅलो. बाजूला काढा, बाकीचे आहेत झाले तुमचे कुरिअर झालेत, मिळून जातील 2 दिवसात. हॅलो सर. ज्यांनी 25+10 30,000 भरलेले आहेत त्यांचे सर्वांचे कुरिअर झालेले आहेत. सर्वांना येत्या 2 ते 3 दिवसात मिळून जातील वेदर स्टेशन. आणि तुमच्या शेतात तो इंजिनियरचा फोन येईल. फक्त प्रत्येकाने पोल साधारणतः 20 फूट उंचीचा 2 इंची गोलाकार असणारा पोल GI चा उपलब्ध करून ठेवा. इंजिनियरचा पोल आला की लगेच त्वरित ते वेदर स्टेशन तुमच्या शेतात बसवून घ्या. ज्यांनी 25+10 असे 35,000 भरलेत त्यांनी, ठीक आहे, त्यांच्यासाठी. बाकीचं जे वानखेडे साहेब, तुमच्या शुगर कारखान्याचं कम्प्लीट वेगळं आहे. तुम्हाला मी नंतर फोन करून सगळ्या गोष्टीची अपडेट देतो. हॅलो हॅलो सर. त्या संदर्भात हा बोला. आता ते वेदर स्टेशन केलंय का? वेदर स्टेशन ऍड केलेलं आहे ना. त्याच्या शेजारी आपल्या जवळजवळ 1 किलोमीटरच्या अंतरावर प्लॉट आहे. हॅलो हॅलो. 1 किलोमीटरच्या अंतरावर दुसरे प्लॉट आहेत. बोला, आवाज येतो तुमचा.
मग ते हे कव्हर होणार का त्याच्यावर कुणाचे weather तुमचे station का चे? कुणाचे? आपले स्वतःचे वैयक्तिक. नाही तुम्ही जे रजिस्ट्रेशन केलं आहे ना, नाही तुम्ही जे रजिस्ट्रेशन केलंय तेच प्लॉट कव्हर होणार आहे. वेदर स्टेशन बसवल्यानंतर नाही होणार का? ते 10,000 ऍड केलं तुम्हाला त्याच्यासाठी वेगळी प्रोसेस आहे. ऐका, त्याच्यासाठी वेगळी प्रोसेस आहे, ती कळवतो तुम्हाला. त्याचे जे तुमचे म्हणता इतर प्लॉट, त्यासाठी वेगळं रजिस्ट्रेशन करावं लागेल, ते तुम्हाला सांगतो. तुम्ही वाटलं तर नंतर फोन करा, तुम्हाला कळवतो काय माहिती. ठीक आहे चालेल. हॅलो सर. हा बोला सर. तुम्ही म्हणलं तसं बोला. शुगर फॅक्टरी कडून जो वेदर स्टेशन साठी अप्लाय करायचा आहे ना IoT डिव्हाइस साठी नवीन प्लॉट साठी. हो. हॅलो. मग आता ते आमचं जे फॅक्टरीला आम्ही शुगर ऊस घालतो तो फॅक्टरी म्हणतोय नाही म्हणतोय आम्हाला, आमच्यापाशी काय अजून प्रोसेस नाही म्हणते ना, आम्ही करणार नाही म्हणले अजून. कसं काय? बर मग आता काय त्याच्यावर पर्याय? कारण आम्हाला नवीन प्लॉट करायचा आहे सर. नाही तुम्ही पैसे किती भरलेत अजून? पहिला आपल्यापाशी वेदर स्टेशन आहे, म्हणजे फसलचं ती पहिल्या प्लॉटला. आता दुसऱ्या प्लॉटचा काय पैसे भरले नाही. हॅलो, ऐका ना, तुम्ही जे पहिलं आता मगाशीपासून आपण तेच चर्चा करतोय. ऐकून घ्या मी काय म्हणतोय. ऐकायला येतोय का? आवाज येतोय का? सगळ्यांनी समजून घ्या. ज्यांच्याकडे वेदर स्टेशन जुने उभे आहेत आपले, त्यांना यावर्षी भाग घ्यायचाय, सहभाग घ्यायचाय. त्यांना आपण आज किंवा उद्यापर्यंत कळवणार आहोत की तुम्हाला जर तुमच्या नवीन प्लॉटसाठी भाग घ्यायचा आहे, तुमचे जुने वेदर स्टेशनला कशा पद्धतीने आपल्याला ते जोडता येईल, आणि तुम्हाला जर सहभाग घ्यायचा असेल तर तुमची फी किती असेल याचं तुम्हाला मार्गदर्शन होईल येणाऱ्या 1 किंवा 2 दिवसामध्ये. ठीक आहे. हा झाला तुमच्याकडे वेदर स्टेशन असणाऱ्यांचा तुमचा प्रश्न. यामध्ये काही शेतकरी आहेत ज्यांनी 35,000 भरलेले आहेत. त्यांच्यासाठी 2 दिवसात वेदर स्टेशन कुरिअर होणार आहेत आणि त्यांचे वेदर स्टेशन बसणार आहेत. ज्यांनी नंदुरबारचे काही शेतकरी आहेत, त्यांना प्रत्येक शेतकऱ्यांना सॉइल मॉइश्चर सेन्सर मिळणार आहेत. त्यांचे साधारणतः आज संध्याकाळपर्यंत सगळ्यांचे सॉइल मॉइश्चर सेन्सर कुरिअर होणार आहेत. त्यामुळं ज्यांनी पैसे भरलेले आहेत त्यांना 2 ते 3 दिवसात फोन येतील कुरिअर ऑफिसमधनं फोन आल्यानंतर ते कलेक्ट करा, आणि ते कलेक्ट केल्यानंतर तसा ग्रुपवरती मेसेज करा की आम्हाला पोहोचलं आहे. इंजिनियर तुम्हाला कॉल करतील, इंजिनियर तुमच्या प्लॉटवरती येतील आणि हे वेदर स्टेशन आणि स्पोक जे काही सॉइल मॉइश्चर सेन्सर प्रत्येकाला त्यानुसार आपण वर्गीकरण दिलेलं आहे त्या पद्धतीने बसून जातील. आता ज्यांचा राहिला प्रश्न की ज्यांच्याकडे ऑलरेडी आहेत, म्हणजे पूर्वीपासून आपण मागच्या वर्षी जे वेदर स्टेशन बसवले होते त्यांना आता नवीन प्लॉटमध्ये करायचं आहे, तर त्यांच्यासाठी पण आपण योजना करतोय. तर तीही तुम्हाला 1 ते 2 दिवसात कळवतो आणि त्यानुसार तुम्हाला मार्गदर्शन होईल. चालते सर, चालते. धन्यवाद. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त काही कुणाचे प्रश्न आहेत का? राहुल सपकाळ साहेब, तुमचा काय प्रश्न आहे? 2 दिवस झाले पांढरा लोकरी मावा आणि तांबेरा, बरं का? हॅलो, आवाज पोहोचतोय माझा? हा, पोहोचतोय सर. उंदीराचा प्रॉब्लेम झालाय. उंदीरला मी 2-3 वेळा कंप्लेंट दिली माझी, पण अजून काही मला मार्गदर्शन मिळालं नाही. उंदरासाठी काय करावं लागेल? नाही, तुमच्या मोबाईलला स्प्रे आणि ड्रोनचं स्प्रेचं तेवढं मेसेज आलेला असेल. हो, मेसेज आहे. ठीक आहे. ते पण चेक करतो आणि त्याच्यासाठी फोन करतो. आणि ड्रोन साठी पण तुम्हाला एक नंबर देतो. हा, ड्रोनची गरज आहे सध्या. 2-3 दिवसात मला ते स्प्रे करणं गरजेचं आहे माझ्यासाठी. नक्कीच ते येऊन स्प्रे करून जातील. ठीक आहे, पाठवतो नंबर. ठीक आहे सर, थँक्यू. चला, ठीक आहे. आता आपण बराच वेळ झालेला आहे. या अनुषंगाने सर्वांनी चांगली उपस्थिती दाखवली आणि त्यामध्ये चांगली माहिती सर्वांना मिळालेली आहे असं आपण गृहीत धरूया. आज आपल्या अजून काही प्रश्न असतील तर आपण व्हॉट्सअप ग्रुप केलेले आहेत. त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती इंडिव्हिज्युअल तुम्ही टाकू शकता, चर्चा करू शकता, मार्गदर्शन घेऊ शकता. आणि आमचे प्रतिनिधी आहेत इथे उपस्थित, तुषार पोळ आहेत किंवा आपल्या ज्या काही ऐश्वर्या मॅडम असतील, ज्योती मॅडम असतील, या तुम्हाला संपर्कात आहेत सतत. तसंच तुम्ही यांचं मार्गदर्शनाच्या, म्हणजे समजा तुम्हाला काही अडचण आली फील्ड लेवलला तरी यांना त्वरित कॉल करून किंवा मेसेज करून कळवा, ते आमच्यापर्यंत पोहोचवतील. त्यांच्याकडून नाही सॉल्व्ह होत असेल, वाटत असेल तर डायरेक्ट आम्हाला कॉल करा आणि आपले जे काही प्रश्न असतील ते आपण मार्गी लावून आपलं या वर्षीचं ऊसाचं उत्पादन कसं चांगलं निघेल, उत्पादन खर्च कसा आपल्याला कमी करता येईल
हा प्रयत्न आपण करूया. तर सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद. आणि आपण आता असं मॅडम मीटिंग सर आपण आपल्या सर्व टीमचे धन्यवाद. तुषार पौळ सर असतील, मॅडम असतील, तुम्ही असाल, सगळ्यांचा आम्ही खूप खूप मनपूर्वक धन्यवाद आणि आभारी आहोत. कारण आपण यावेळेस खूपच सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे सर. हो धन्यवाद सर, धन्यवाद सर्वांचं धन्यवाद. ठीक आहे सर. तेजस्विनी मॅडम क्लोज करा, सांगा एकदा हो काय सर. असेल तुमचं. हो सर, तुम्हाला ह्या आताचं जे ऑनलाईन सेशनचं रेकॉर्डिंग आहे ते ग्रुपमध्ये लवकरच शेअर करण्यात येईल. त्यामुळे जे काही पहिलं काही कुणाचं मिस झालं असेल ऐकणं तर तुम्ही ह्या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून ऐकू शकता. तर सर्वांचं धन्यवाद आणि आजचं सेशन संपलं असं मी जाहीर करते. थँक्यू मॅडम.